कॅरेक्टर लाईक शेवंता केलं होतं, जे ऑलरेडी असं थोडंसं ग्रे शेड मधलं होतं आणि मे बी इतकं उत्तम काम केलं असेल मी की लोकांना माझी पर्सनॅलिटी ही अशीच आहे असं एक लोकांना वाटू लागलं आणि त्याच लेन्स मधनं मला बघायला लागले लोक. जेव्हा मी तिला भेटलो आय थिंक मला कुठेतरी पब्लिकली वाचलेल्या गोष्टी अबाउट हर बिहेवियर ऑन स्क्रीन किंवा हर रोल आणि द रिअल हर वॉज लाईक डिफरंट, एनर्जेटिक, व्हेरी हॅपी, फुल ऑफ लाईफ. तुम्ही त्या नात्यांमध्ये कदाचित सुखी नसाल, एकमेकांचं तोंडही बघत नसेल, पण गुणागोविंदाने एखादा लग्न अटेंड करायला जातील असे खूप उदाहरणं मी पाहिले. तुम्ही ना पहिले स्वतःशी आत्मपरीक्षण करा की तुम्ही समोरच्याकडनं जे एक्सेप्ट करताय ना की तुम्हाला प्रेम मिळेल, घर मिळेल, पैसा मिळेल, कमिटमेंट मिळेल, आधी तुम्ही ऑफर करण्याच्या ह्याच्या पोझिशन मध्ये आहात का हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बीइंग किंवा ते जे व्हॅल्यूज करतायत किंवा ते त्यांचे जे स्किल्स आहेत त्याच्याकडे न बघता लोकांना एक वेगळा इंटरेस्ट असतो टू नो द स्टोरी की ओके हा डिवोर्स का झाला किंवा हे का झालं. हा एकदम असा IT प्रोफेशनल आहे तर तो असा खूप असा मोजून मापून इव्हॅल्युएट करत करत बोलेल आणि म्हणून मी त्याच माइंडसेटने त्याला भेटायला गेले होते. सो युजली आपलं फर्स्ट इम्प्रेशन अबाउट द पर्सन जेव्हा असं एक होतं की अच्छा हे वाचलं काहीतरी वेगळं होतं कदाचित आणि पब्लिक ओपिनियन कदाचित वेगळं आहे की या आयुष्याच्या जर्नीमध्ये की तू फक्त येऊन बस, यू डोंट ऑफर मी थिंग्स, मला फक्त तुझी साथ हवी आहे, ते प्रेम हवंय, त्याचं मटेरियलिस्टिक मला काही नकोय, कारण ते ऑफर करायला जग आहे आणि तिथेच लोक गणतात की त्या मटेरियलिस्टिक कडे पहिले वळतात आणि मग पश्चातापाकडे. इन माय केस मला असं वाटतं की बाउंड्री सेट असते प्रत्येकाची, काही तत्व असतात आपले आणि त्या तत्वांना जर वारंवार निग्लेक्ट केलं गेलं असेल तर एका पॉइंट पर्यंत माणूस ते सहन करू शकतो. पण नेव्हर पीपल हॅव सीन हर दिस साइड. आणि मी तेच म्हणतो नेहमी की यू नो यू डोंट नीड द स्क्रिप्ट, लाईक यू आर द स्क्रिप्ट, सो यू जस्ट Spontaneously. हू यू आर अँड इट वर्क. माझा हक्काचा ऑडियन्स आहे. हाय तनुज आणि अपूर्वा, तुम्हा दोघांचं सुद्धा आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि कसे आहात? मस्त. मस्त मजेत. मी पहिला प्रश्न हा घेते जी मला सुद्धा उत्सुकता आणि आय थिंक प्रेक्षकांना सुद्धा, की तुमच्या दोघांची पहिली भेट कशी झाली, कुठे झाली, तो क्षण ऐकायला आवडेल. कोण पहिले सांगणार? सो मी सांगतो. सो Okay. आम्ही एका मॅट्रिमोनियल थ्रू कनेक्ट Okay. झालो हा. आणि इट वॉज अ अरेंज मॅरेज सेटअप. पण आम्ही डिसाईड केलं की वी विल नो इच अदर. सो आधी इंडिव्हिज्युअली आम्ही म्हटलं की आपण भेटूया एकदा आणि ती सुरुवात झाली एका कॅफेमध्ये मीटिंग थ्रू आणि आम्ही जेव्हा भेटलो इट इट फेल्ट व्हेरी नॅचरल, व्हेरी रिअल. असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय आणि आम्ही मग एक सलग 3 तास त्या कॅफेमध्ये बसून गप्पा. गप्पा रंगल्या गप्पा. रंगल्या आणि मुद्दे पण होते. असं नाही की मुद्दे नव्हते की अच्छा हे लिस्ट आहे तर हे हा. क्वेश्चन्स आहेत वगैरे असे. पण आय थिंक इट वॉज अ व्हेरी फ्री फ्लोईंग कॉन्व्हर्सेशन. ऑल्सो कन्सिडरिंग आम्ही दोघेही वेगळ्या प्रोफेशन्सशी बिलॉंग करतो, येस. तर कदाचित असं वाटलं नव्हतं आधी की एवढं फ्री फ्लोईंग होईल. हा. पण इट वॉज मस्त गमतीशीर एक चर्चा होती. चर्चा होती आयुष्यावर बरंच काही बोललो, हो. अशी वाली चर्चा होती. आणि शेवटी त्या कॅफे ओनरनी आम्हाला म्हटलं की याचा टाइम्स अप. 10 10:15 वाजले होते, कॅफे बंद झाला, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला अलाव केलं आणि कंटिन्यूड द डिस्कशन. आणि तुला काय म्हणायचंय? या म्हणजे पहिलीच भेट इतकी छान होईल असं वाटलं नव्हतं खरं तर. त्यात वेगळ्या फील्डचा मुलगा आहे, कितपत एक्सप्रेसिव्ह असेल, बोलका असेल का, कारण माझा स्वभाव मला माहितीये की मी अगदी स्ट्रेट बोलणार आहे, देर इज नो प्लेस फॉर ग्रे, तर मी सगळेच प्रश्न विचारीन, असं बरंच काही काही ठरलं होतं. आणि जेव्हा त्याच्याशी बोलले तो इतका स्पॉन्टेनियसली सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होता की कम्फर्टेबल होत गेलं आणि ऍट दी एंड ऑफ त्या 3 तासाच्या मीटिंग नंतर असं वाटलं की याला मी बरंच आधीही भेटले किंवा ही ओळख आधीची असावी असं अशी फिलिंग येऊन गेली. म्हणजे वाईब मॅच झाली पहिल्या भेटी, हो. असं तुम्हाला दोघांना Yes. वाटतं. पण मी अजून एक ह्यामध्येच प्रश्न विचारेन की मॅट्रिमोनी, मग त्यामध्ये आपण जेव्हा पहिल्यांदा फोटो बघतो एक थोडीशी जजमेंट घेतलेली असते, नाही हा असा असेल किंवा ही अशी असेल, आणि जेव्हा फर्स्ट टाइम भेटलात, बोलणं झालं, मग ते कसे चेंज झाले, म्हणजे आधीची जजमेंट आणि भेटला नंतरची, असं काही सांगू शकाल? हा, मी बोल. सांगते की हा. जेव्हा मी ह्याचे त्या प्रोफाईलवरचे फोटोज पाहिले हा. होते
ते सगळे असे ब्लेझर मध्ये कम्प्लिटली फॉर्मल लुक्स. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आय थिंक जेव्हा जेव्हा तनुज फॉर्मल्स मध्ये तयार होतो मला फार आवडतं ते, तो लुकच फार आवडतो आणि आय एम रिअली इम्प्रेस्ड टिल डेट. पण त्यावेळेला ना पिक्चर्स पाहताना मला असं इमेज होती डोक्यासमोर की हा एकदम असा IT प्रोफेशनल आहे, तर तो असा खूप असा मोजून मापून इव्हॅल्युएट करत करत बोलेल. आणि म्हणून मी त्याच माइंडसेटने त्याला भेटायला गेले होते. पण तसं नाही घडलं ऍक्च्युली. तो खूप मनमोकळेपणाने गप्पा मारायला लागला. पण पहिलं इम्प्रेशन माझं नक्कीच तसं होतं की हा खूप मोजके शब्द वापरणार आहे आणि एकदम असा IT तेवढंच बोलेल. हा. अनलाईक ऍक्टर्स जे हा. असे सुरू होतात वगैरे, तर तसं तसं नव्हतं. बट ही वॉज डिफरंट देन व्हॉट आणि ही. तुझ्यासाठी म्हणजे एक ऍक्टर हा. भेटतोयस. करेक्ट. सो आय थिंक सुरुवातीला तर म्हणजे टू बी ऑनेस्ट मला एवढं माहित नव्हतं. म्हणजे आय हॅव नॉट सीन हर वर्क द पास्ट वर्क, Okay. राईट? सो ते मला आयडिया नव्हती. पण येस, जेव्हा तिची प्रोफाईल आली, आपण एक शी इज पॉप्युलर, सो वी नो अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट हर. सो ते मी घेतलं होतं. पण मी लकीली असं काही प्री कन्सिव्ड काही हे घेऊन आलो नव्हतो. Okay. कारण माझं असं होतं की शी इज पॉप्युलर, शी इज प्लेड कॅरेक्टर्स, पण रिअल अपूर्वा विल बी डेफिनेटली डिफरंट. सो हा एक माझा ओपन माइंड होता. आणि जेव्हा मी तिला भेटलो, आय थिंक मला कुठेतरी पब्लिकली वाचलेल्या गोष्टी अबाउट हर बिहेवियर ऑन स्क्रीन किंवा हर रोल्स आणि द रिअल हर विच आय सॉ was like different. She was very pleasant. She was very energetic, very happy, full of life. So usually आपलं फर्स्ट इम्प्रेशन अबाउट द पर्सन जेव्हा असं एक होतं की अच्छा म्हणजे हे वाचलं काहीतरी वेगळं होतं कदाचित आणि पब्लिक ओपिनियन कदाचित वेगळं आहे. बट शी इज व्हेरी स्वीट ॲज अ पर्सन ऑल्सो. आणि ते मला एक कुठेतरी इट केप्ट मी इंट्रिग की ओके, पुन्हा भेटायला पाहिजे, पुन्हा आपण बोलूया, वी विल टेक इट फॉरवर्ड असं. ओके, दोघांना प्रश्न. ती भेट आणि ते ठिकाण आणि ती तारीख पटकन कोण सांगेल काय होती ती तारीख? तुम्ही 16 जून 2025. प्लेस वॉज इन थाली कॅफे होतं. परफेक्ट. हो. आणि अलीकडेच असं झालंय की आता 1 वर्ष झालंय आणि 2-3 दिवसापूर्वीच आमचं असं झालं होतं की आता 1 वर्ष होईल. तर तारीख काय होती रे? असं. आणि त्याच्यावरती आमच्या नाही, ही तारीख होती. आय थिंक ही तारीख होती. त्याच्यावर आमची बेट लागली होती. म्हणून त्यांनी आता अचूकपणे तुला डेट, टाइम आणि सो लिटरली ते व्हॉट्सअप चॅट्स आणि आमची बेट लागली. चल ओपन कर. स्क्रोल. म्हणजे आम्ही त्या चॅट वरती पोहोचलो. हाय तनुज दिस साइड, हाय अपूर्वा दिस साइड. तिथपर्यंत पोहोचलो आणि ती तारीख आम्ही केली आणि त्यात तो आम्हाला हरला माहिती होता. होता हा प्रश्न येईल कदाचित. जस्ट रंगीत तालीम झाली म्हणजे हा या रंगीत तालीम प्रश्नाची. झाली आणि त्याच्यासाठी त्याला एक मला डिनर वरती घेऊन जावं लागेल. हो. ग्रेट. मी ना आता काही असे प्रश्न विचारणार आहे ते मे बी तुम्हाला थोडंसं पास्ट मध्ये घेऊन जातील. पण ह्या प्रश्नांमागचा उद्देश एकच असेल की आज अनेक जण आहेत की जे या सिच्युएशन मधून जातात की काय करावं, द्विधा मनस्थितीमध्ये असतात. पण तुमच्या उत्तरातून मे बी त्यांना त्यांची उत्तरं मिळतील आणि स्टँड घ्यावा की नको घ्यावा ही भीती जी असते ती त्यांना कळून जाईल. सो पहिला प्रश्न माझा असाच असेल की दुसरं लग्न दोघांचंही, तर जेव्हा आपण एखादा संसार पुन्हा मांडतो, साधा पत्त्यांचा खेळ सुद्धा पुन्हा मांडताना फार भीती असते. हो. तर संसार मांडणं त्यावेळेला हे दुसरं लग्न दोघांचंही आहे. किती भीती होती, किती विचार डोक्यामध्ये होते आणि ती फेज कशी होती? सो आय थिंक भीती होतीच. हम्म. म्हणजे आम्ही दोघेही असे इम्युन नव्हतो टू लाईक लाईफ अँड इमोशन्स अँड वॉट एव्हर हॅपेंड इन द पास्ट, राईट? सो फक्त आय थिंक जेव्हा हिच्या केसमध्ये मे बी मच अर्लियर, माझ्या केसमध्ये मे बी थोडं रिसेंटली, आम्ही आय थिंक फर्स्ट थिंग वी केम आउट ऑफ इट, वी सॉ की आपलं इंडिव्हिज्युअल काय लाईफ असेल. आणि इन माय केस मी थोडं आय सॉ की आपण थोडं एक्सप्लोर करूया अ लॉट ऑफ थिंग्स जे मला करायचे मे बी. आणि इतके वर्ष मे बी विथ करिअर, विथ लाईफ हॅपनिंग, कदाचित ते इग्नोर्ड राहिल्या होत्या. अँड सिच्युएशन हॅपेन्स आणि मग तुम्ही अजून भीती निर्माण होते. सो ते झालंच. आणि त्यानंतर आय थिंक बेसिक प्रिन्सिपल्सवर फोकस केलं की व्हॉट इज द ग्राउंड रियालिटी. अँड देन एक जर्नी स्टार्ट झाली टू स्टार्ट फाइंडिंग युअर सेल्फ. म्हणजे
मी फाइंडिंग मायसेल्फ रादर दॅन फाइंडिंग आउटसाइड काही किंवा काही बाहेरच्या गोष्टी किंवा बाहेरचे मित्र म्हणा किंवा काही बाहेरचे गोष्टींकडे न लक्ष देता स्टार्टेड अ इंटरनल जर्नी म्हणजे एक स्पिरिच्युअल जर्नी सारखं म्हणता येईल. अँड फॉर मी द फॉर्म वॉज फिटनेस. सो I just completely went in a transformation journey of being physically fit. So त्याच्यामध्ये फिटनेस झालं, डाएट झालं, एक्सरसाइज. So I took that form and I think Apurva you want to probably talk about your form. Yeah. सो माझ्या बाबतीत मला वाटतं की खडतर प्रवास होता, इतकं सोपं नव्हतं. कारण त्याच्या बरोबरीने मी माझ्या जवळची माणसं सुद्धा गमावली होती. सो आय थिंक माझ्या वेळेला वेन द डिवोर्स थिंग हॅपन्ड, माझे बाबाही त्याच वर्षी गेले होते. सो तो मेजर एक सेटबॅक होता. प्लस हे होतं आणि आय थिंक कोणालाच आपलं संसाराचं मोडायला आवडत नाही, पण त्याच्यासाठी भक्कम कारणं असतील तर आय थिंक ते कारण स्वीकारलं पाहिजे आणि मूव्ह ऑन होणं गरजेचं आहे. इतकं सोपंही नाहीये पटकन की काल झालंय विसरा आणि नव्याने सुरुवात करा. हा काही प्रोजेक्ट नाही की एका कॅरेक्टरमधनं दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जाणं इतकं सोपं नाहीये. सो ऑफकोर्स वेळ घेतला. या अख्ख्या प्रोसेसमध्ये 9 वर्ष गेली माझी. त्यात माझे बाबा गेले, काही वर्षांनी माझा भाऊ गेला. ते पर्सनल धक्के खपवता खपवता मी स्वतःही बरेचदा पडत होते, परत उठत होते, उभी राहत होते. प्रोफेशनली अशी कामं करत होते जी खूप गाजत होती, कॅरेक्टर लाईक शेवंता. त्याच्यानंतर मी इब्लिस सारखा एक शो करत होते, बिग बॉस झालं. मला असं वाटतं की दरवेळेला मी प्रयत्न करत होते टू बी स्ट्रॉंग आणि त्याच्याशिवाय पर्यायही नव्हता माझ्याकडे. टू बी स्ट्रॉंग म्हणजे त्याच्याशिवाय काही नव्हतंच ऑप्शन. पण येस, मी स्वतःवर काम करण्याचा प्रयत्न करत होते टू काम मी. कारण बरेचदा असं होतं की एक हेट्रेड निर्माण होते. माझी पुरुषांविषयी हेट्रेड निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे बरेचदा मी ॲरोगंट वाटले, मी चिडचिडी वाटले, पटकन रिॲक्ट होते असं वाटले किंवा मैत्री मी पटकन करत नव्हते. कारण विश्वासघात हा इतका जवळून टेस्ट केलं होतं की मला ती भीती बसली होती. त्यामुळे सतत एकटी राहायचे मी आणि फक्त आई, मामा, माझा भाऊ, माझी बहीण एवढाच ग्रुप आणि त्याच लोकांमध्ये मी राहिले. आणि बरेचदा त्याच्यामुळे कमर्शियली सुद्धा आपल्या अशा इंडस्ट्रीमध्ये वाटायचं की हिचं काहीतरी एक वेगळं विश्व आहे, पण ऍक्च्युली ते तसं नव्हतं. मे बी माझं डिफेन्स मेकॅनिझम असेल टू प्रोटेक्ट माय सॅनिटी. आणि असं करताना बरेचदा खचले, मग मेडिटेशन केलं, ते नाही झालं तर मग मी 11 दिवसांसाठी आता तर एक जसे माझे कॅरेक्टर्स संपत गेले, विपश्यनेला गेले. 11 दिवस कोणाशी न बोलता 13 तास एकाच ठिकाणी बसून मेडिटेट केलं. बरेच प्रयत्न केले आणि आय थिंक अजूनही प्रयत्न सुरू आहेत. मी असं नाही म्हणणार दॅट आय हॅव हील्ड. प्रोबेबली बरेचदा असंही होतं, आत्ताही मी कधी कधी अशी बरेचदा खचते किंवा रडते. कदाचित आता खूप छान गोष्टी घडल्यात तरीही मला त्या स्वीकारता येत नाही पटकन. पण तनुजची साथ लाभली आहे आणि तो दरवेळेला ते समजून घेतो, कारण तोही त्या प्रोसेसमधनं गेलाय. सो त्याची हळवी बाजू माझ्या हळवी बाजूला थोडंसं कोपअप करते. मी म्हणत नाही, 2 महत्वाचे प्रश्न वाटतात जेव्हा कोणी ह्या फेज मधून जात असतं. एकतर घटस्फोट घ्यावा की नको, हा निर्णय घेणं खूप कठीण असतं त्यावेळेला. म्हणजे इट्स नॉट इझी. जसं तू म्हणाले की खूप सोपं नाहीये की आपण लगेच हा निर्णय घ्यावा. तर हा निर्णय तुम्हाला घेताना किती कठीण गेला आणि एक ती स्टेप आली असेल की नाही आता आर्या पार ही आपण स्टेप घेतो. तर जर का जे कोणी विचार करत असतील तर त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुम्हाला दोघांकडूनही, तुम्ही काय सांगाल? येस, आय थिंक आय अग्री बिकॉज माझ्यासाठी तरी इट वॉज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट डिसिजन ऑफ माय लाईफ सो फार. कारण हा डिसिजन घेणं इज नॉट की एकदा तुम्ही डिसिजन घेतला तर लगेच काही होतं. बिकॉज फॅमिलीज आर इन्वॉल्ड, लॉट ऑफ थिंग्स आर इन्वॉल्ड आणि तुमचं एक पास्ट असतं, राईट? सो इट इज नॉट इझी. सो पण आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे एक सिच्युएशन अशा लेवलला जाते की एक आपण विचार पण नाही केला असतो, राईट? म्हणजे एक आपली लाईफ असते, आपण स्कूलिंग होतं, कॉलेजमध्ये येतो, एक लाईफ आपण एक स्वप्न घडवतो, आपली एक फॅमिली आपल्याला सांगते की दिस इज लाईफ. ओके, स्कूलमध्ये सांगतात की अरे हे लाईफ असणार आहे पुढे, कॉलेजमध्ये एक अजून त्याला एक आपण कलर करत राहतो एका लाईफला, अँड सडनली समथिंग हॅपन्स. सो इट इज डिफिकल्ट. म्हणजे आय वुड नॉट डिनाय की भरपूर लोक मला नाही वाटत की डिसिजन घेऊ पण शकतात. बिकॉज नॉट की त्यांना नाही घ्यायचंय डिसिजन, पण त्यांचे
हात कुठेतरी बनलेले आहेत, कुठेतरी फॅमिलीज लिंक्ड आहेत, कुठे कुठे पीपल आर सो इन इट की नाही घेत आहेत. सो आय थिंक जे व्यक्ती डिसिजन घेऊ शकतात, आय स्ट्रॉंगली फील दे आर प्रिव्हिलेज्ड टू टेक दॅट डिसिजन. आणि म्हणजे आय वुड नॉट से की घेतलाच पाहिजे डिसिजन की नाही घेतला पाहिजे. आय थिंक सिच्युएशन टू सिच्युएशन, पीपल टू पीपल इट डिफर्स, बट इट इज डिफिकल्ट. म्हणजे आय वुड नॉट डिनाय. अँड हा माझं पर्सनल मत नाही आहे, पण आय हॅव स्पोकन टू सो मेनी पीपल ऑल्सो इन द लास्ट 4 years. आय थिंक इट इज डिफिकल्ट. म्हणजे इट्स नो डिनायल. इन माय केस मला असं वाटतं की एक बाउंड्री सेट असते प्रत्येकाची. बरोबर. काही तत्व असतात आपले आणि त्या तत्वांना जर वारंवार निग्लेक्ट केलं गेलं असेल तर एका पॉइंट पर्यंत माणूस ते सहन करू शकतो. आणि ते तुमच्या प्रिन्सिपलमध्ये ऍब्सल्युटली बसत नसेल तर तुम्ही ऍट दी एंड ऑफ द डे घुसमटतच राहणार आहात. मग ते तुम्ही ठरवायचे की तुम्हाला आयुष्यभर घुसमटत जगायचंय की सन्मानाने परत उभं राहून नव्याने सुरुवात करायची. ऑफकोर्स इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही दोन्ही साईड पण त्याची जाणून घेतले पाहिजे की जर घेतला डिवोर्स तर काय होईल आणि ते सहन करायची ताकद आहे का. दरवेळेला फॅमिली तुम्हाला सपोर्ट करेलच किंवा मित्रपरिवार असेलच असं जरुरी नाहीये. हे काही कॉलेजचं ब्रेकअप सिच्युएशन नाहीये की एक ब्रेकअप झाला, कट्ट्यावर गेलो, 4 मित्र आपल्या बरोबर बसले की अरे चल रे इथे फिरायला जाऊ, विसरू, हे जाऊ, पिकनिक बघला जाऊ, मूव्ही बघू आणि विसरून जाऊ. इट्स नॉट दॅट. हे खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा एक संसार मोडतो तेव्हा तुमच्या बरोबरीने जे मित्रपरिवार असतात ना त्यांचीही लग्न झालेली असतात. ते त्यांच्या त्यांच्या संसारात व्यस्त असतात आणि मग कोणी खांदा द्यायला पण नसतं, तुमचे दुखडे ऐकायला पण नसतं आणि कदाचित त्यांच्या कामानंतर त्यांनाही एक चांगलं काहीतरी ऐकायचं असतं. ते दरवेळेला अवेलेबल पण नसतात तुमचं ऐकून घ्यायला. म्हणजे मला हे सांगायला अगदीच काही वाटणार नाही. मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना एका पॉइंट पर्यंत सांगितलं जोपर्यंत मी हेही ऐकून घेतलं की बस यार. आणि ते बस नंतर ना मला वाईट नाही वाटलं. मी आत्मपरीक्षण केलं की हो दिस इज टॉक्सिक. की समोरचा खुश आहे, त्यांची लाईफ छान चालली आहे, आपण आपलं काहीतरी दुःख त्यांना सांगून का ऍड करायचंय ते. सो हेही लक्षात घेतलं पाहिजे की कदाचित कोणीच नसणार आहे या प्रवासात. यू हॅव टू स्टँड फॉर युअर सेल्फ. आणि तुम्ही तयार आहात का त्याच्यासाठी तरच ते करा. नाहीतर धड इथलं नाही आणि धड तिथलं नाही अशा ह्याच्यामध्ये मग लोक बरेच मोठे स्टेप्स घेतात आणि आयुष्य संपवण्याच्या मार्गावर जातात. ते न करता आय थिंक पहिले विश्वासात पेरेंट्सना घेतलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे की खरंच घुसमट होतीये का. आणि जर ते नीट समजवून सोडवण्यासारखं असेल तर नथिंग लाईक इट. पण जर ते तुमच्या तत्वातच नसेल तर आय थिंक एकाने प्रयत्न नक्कीच केले पाहिजे टू स्टँड फॉर देअर सेल्फ. कारण बाकी कोणीच तुमच्या मदतीला कधीच नाही येणार आहे. मग ती घुसमट होणार, त्याच्यातनं काहीतरी ते तुमच्यावर करतील नाही तर तुम्ही त्यांच्यावर कराल आणि काहीतरी अतिप्रसंग होऊन बसेल. मी म्हणेन अपूर्वा एक म्हणजे मुलगी असो किंवा महिला असो, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना, किती म्हटलं ना तरी सोसायटी आपण किती बोलू की आज आपण खूप एज्युकेटेड आहोत, अपग्रेड आहोत, पण सोसायटी नावं ठेवायला पहिले तयार असते आणि ते टोमणे असतात. घरातल्यांपासूनच पहिली सुरुवात होते. कारण आपण बाहेरच्यांचं एक वेळ ऐकू शकतो, पण जेव्हा आपलेच नातेवाईक, जेव्हा आपल्याला अनेकदा लग्नामध्ये बोललं जातं त्यावेळेला ते टोमणे सहन होत नाही आणि तो एक वेगळा मानसिक त्रास होऊन जातो. किंवा अनेकदा मुली डिवॉर्सिस झालेल्या आहेत की आता डिवॉर्स झालाय सो ती अवेलेबल आहे ह्या साईडने सुद्धा बघितलं जातं. म्हणजे कमिटमेंट नाही घेणार ती मुलं, पण हा ठीक आहे टाइमपास म्हणून सुद्धा त्या मुलींकडे बघितलं जातं. अशा काही वेगवेगळ्या सिच्युएशन सुद्धा तू हँडल केलेल्या असतील. काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा एक बघताना की यार ह्या पद्धतीने नाही बघितलं गेलं पाहिजे किंवा ती सुद्धा एक काहीतरी स्टँड आहे आणि ती का पद्धतीने ती उभी राहते, ह्या सगळ्याकडे काय म्हणजे तुझी प्रतिक्रिया काय असेल? नाही डेफिनेटली अजूनही मला वाटतं की समाजाने हे एक्सेप्टच नाही केलेलं आहे. म्हणजे जे वर्षानुवर्ष चाललंय की तुम्ही त्या नात्यांमध्ये कदाचित सुखी नसाल, एकमेकांचं तोंडही बघत नसेल, पण गुणागोविंदाने एखादा लग्न अटेंड करायला जातील असे खूप उदाहरणं मी पाहिली आहेत. म्हणजे अगदीच आमच्या वयातले तर नाही, पण ह्याच्या आधीचं म्हणतेय मी. म्हणजे आपल्या आई बाबांच्या वयातले जे लोक आहेत कदाचित त्यांच्याकडे चॉईस नव्हती किंवा मुलाबाळांमुळे त्यांनी तो स्टँड घेतला नसेल, परंतु असं अनहॅपी राहून ते जगत आले असतील आणि म्हणूनच तो समाजाकडे एक तसा
सेट झालेला एक विचार आहे की हे एक्सेप्ट नाही करायचं. तिथे त्याच्याकडे बहुतेक असं टॅबूने बघायचं किंवा त्यांना वेगळं काढायचं की अरे नाही यांचं काय, यांचं डिवोर्स झालाय, त्यांच्या लाईफला काही कोणाला उत्तरं द्यायची नाहीये, कुणाकडे काही व्हॅलिडेशन्स नको आहेत, ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. असं नाहीये दरवेळेला. कोणी हे स्वतःहून ओढून घेत नाही हा टॅग. हे टॅग जे म्हणतो आपण ते खरंच कोणी ओढवून घेत नाही, पण तो लेबल लावला जातो आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी मग लोक बळजबरीने जो मिळेल त्याच्याशी लग्न करायला तयार असतात. मग ते त्यांचे बार सेट करत नाहीत किंवा प्रॉब्ली की आता आहे त्याच्यामध्येच राहूया ना, कुठे सोसायटीला आता ते 4 लोक काय बोलतील ह्या नावाखाली बिचारे तसं सहन करत राहतात. पण मला असं वाटतं की अगेन तुम्ही ते बोललं गेलं पाहिजे आणि तिची सुरुवात आहे ना घरातून झाली पाहिजे. आई बाबा भाऊ बहीण हे खूप मोठे 4 पिलर्स आहेत जे म्हणजे आय वॉज फॉर्च्युनेट की माझ्या बाबतीत ते भक्कम उभे होते आणि आयुष्याच्या प्रत्येक जर्नीमध्ये या माझ्या ते कायम खंबीरपणे उभे राहिले म्हणून कदाचित मी इतकं स्ट्रॉंगली या बाबतीत वक्तव्य मांडते. नाहीतर मला नाही वाटत की ते जमलं असतं. बऱ्याचशा मुली खचतात तिथेच, कारण घरातूनच सुरुवात इतकी वाईट होते की आईच म्हणते की नाही बाबा तू तुझं बघ काय ते, तू आता तिथेच गेलीये तर तू तुझं बघ. आणि आपण त्याच्यात सुशिक्षित किंवा अडाणी असं नाहीये काही. तो स्टँड घेण्यासाठी हिंमत जी आहे ना ती कुठेतरी लॅकिंग आहे असं मला वाटतं. आणि ते सोसायटीने एक्सेप्ट जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत ही घुसमट चालूच राहणार. आणि नंतर ते कॅन्डल मार्च करणं आणि मग ते अरे वी स्टँड फॉर अमुक अमुक जी व्यक्ती आता नाही राहिलीये तर तिला न्याय मिळाला पाहिजे. कसला न्याय? ती गेली मुलगी. मग जेव्हा ती होती त्यावेळेला करायचं होतं ना. मग तेच आपल्याकडे मिसिंग आहे. कॅन्डल लावायला 4 लोक पुढे येतात पण नावं ठेवायला त्याच्याही पेक्षा लोक पहिले पुढे असतात. तर ते कुठे समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे जो अजूनही बदललेला नाहीये आणि तो बदलला गेलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि दरवेळेला ऑल्सो की क्राईम हॅज नो जेंडर. दरवेळेला बाईच सफर करते असं नाहीये. अनेक पुरुषांचे केसेस पण मी जे ऐकलेत, कारण मी ज्या प्रोफाईल्सना भेटले त्यांची जेव्हा स्टोरी ऐकत होते तेव्हा ती पण एक एक फार वाईट गोष्टी होत्या. आणि असं वाटायचं की अरे बापरे इतका एज्युकेटेड मुलगा आहे हा, एवढं छान त्याने आयुष्यात करिअर केलेलं आहे आणि तरी त्याच्या बाबतीत असं घडलंय. फक्त त्याच्याकडे बोलायला, त्याची बाजू ऐकायला कोणी नसेल. ती बाजू जर ऐकणारे असतील ना तर आय थिंक धडाधड निर्णय घेऊन लोक मोकळे होतील आणि खुश राहतील असं मला वाटतं. जसं ती म्हणाली की खरंच आहे, विक्टिम ऑलवेज वुमन नाही नाही असू असू शकत. शकत. तुझ्या केसच्या बाबतीत मी विचारेन की अनेकदा मुलांवरती पण नाही दोषी हाच असणार, करेक्ट. ह्याच्यामध्येच काहीतरी कमी असणार. हे हा. टॅगलाईन असतात आणि हो. मुलींच्या बाबतीत दिला घरी सुखी राहा हम्म. हे अजूनही फॉलो केलं जातं. हो. तू काय सांगशील याबद्दल तनुज? नाही, आय थिंक अगेन कम्प्लिटली एग्री. सोसायटीमध्ये एक टॅबू आहेच म्हणजे. आणि काय होतं ना की लोक एका दुसऱ्या लेन्सनी बघतात कारण एक कॅटेगरायझेशन केलं जातं की ओके हा डिवोर्सी आहे किंवा ही डिवोर्सी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचे म्हणजे त्यांना एक ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग किंवा ते जे व्हॅल्यूज करतायत किंवा ते त्यांचे जे स्किल्स आहेत त्याच्याकडे न बघता लोकांना एक वेगळा इंटरेस्ट असतो टू नो द स्टोरी की ओके हा डिवोर्स का झाला किंवा हे का झालं. सो आय थिंक दिस हॅपन्स हे. पण आय थिंक माझा सल्ला हे राहील कारण आय थिंक देर आर लॉट मेनी पीपल हु आर सफरिंग विथ द टॅग अँड दे आर इन देअर लाईफ प्रॉबब्ली डुईंग नथिंग. दे आर गेटिंग इन टू अ लॉट ऑफ डिप्रेशन म्हणा किंवा दीज थिंग्स आर व्हेरी कॉमन when somebody is divorced. सो आय थिंक फर्स्ट स्टेपच आहे ह्याची की एक्सेप्टन्स. कारण आपण भरपूरदा फाईट करतो सोसायटीला की नाही सोसायटीनी चेंज झाला पाहिजे किंवा माझ्या फॅमिलीनी चेंज झाला पाहिजे किंवा माझ्याकडे हा व्यक्ती अशा नजरेने बघतोय तर तो चेंज झाला पाहिजे. पण आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट इज की फर्स्ट एक्सेप्ट एव्हरीथिंग. कारण ती गोष्ट कितीही चुकीची असली किंवा फॉर एक्झाम्पल तुमचीच चूक झाली म्हणजे यू आर नॉट द विक्टिम, लेट्स से यू हॅव डन हार्म. ओके, हेही भरपूरदा लोक करतात. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं फर्स्ट स्टेज इज एक्सेप्टन्स की एक्सेप्ट करा व्हॉट एव्हर इज द सिच्युएशन अँड टेक युअर टाइम. कारण टाइम विल हील अ लॉट ऑफ थिंग्स अराउंड यू. आणि मग कुठेतरी यू विल फाइंड अ वे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काही कॉमन फ्रेमवर्क नाहीये की अच्छा मी एक रिलिजियस गोष्ट करतो तर सगळ्यांनी हे करावं किंवा मी एक अमुक आय रीड अ बुक लेट्स से आणि आय बिलीव्ह इन पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन सो एव्हरीबडी डू दिस. असं नाहीये. आय थिंक
इच इंडिव्हिज्युअल हम्म. हॅज देअर ओन पाथ आणि तो तुम्हाला फक्त शोधायचा आहे. सो देन आय थिंक यू टेक इट ॲज अन अपॉर्च्युनिटी आफ्टर एक्सेप्टन्स अँड देन सर्च युअर पाथ. हम्म. मे बी तो पाथ जो आहे तुम्ही जे विचार केला होता हम्म. ते कदाचित विथ युअर तसा नसू डिवोर्स शकतो. तो नाही आहे. म्हणजे इट प्रूव्ज ना की तुमचा डिवोर्स झाला, नाऊ यू आर अ डिवोर्सी. सो मे बी यू आर नॉट प्रिव्हिलेज ऑफ व्हॉट यू थॉट. हम्म. सो फाईट न करता आय थिंक बी ब्रेव अँड स्टार्ट वॉकिंग दॅट डिफरंट पाथ यू हॅव. आणि याच्यावरनच म्हणजे माझा एक्झाम्पल पर्सनली सांगायचं तर कॅरेक्टरला एक शेवंता केलं होतं जे ऑलरेडी असं थोडंसं ग्रे शेड मधलं होतं आणि मे बी इतकं उत्तम काम केलं असेल मी की लोकांना माझी पर्सनॅलिटी ही अशीच आहे असं एक लोकांना वाटू लागलं आणि त्याच लेन्समधनं मला बघायला लागले लोक. आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी ऑफकोर्स मी बरेचदा रूड साऊंड झाली असेल. जसं तू म्हटलं की पीपल हिट ऑन यू, ऑफकोर्स दे डू. आणि कारण ते त्याच माइंडसेटमधनं बघतायत कारण जे त्यांना एपिसोडमध्ये दिसतंय आणि ते मी रिअलमध्ये तशी नाहीये किंवा माझं ते वयही नव्हतं तेव्हा. 28 वर्षाची होते मी आणि 45 वर्षाचा रोल करत होते. पण त्याच्यातनं मग काय करावं. मग त्यावेळेला कदाचित ते कवच म्हणून मी जसं म्हटलं की मी रूढ झाले असेल किंवा मी पटकन बोलले असेल किंवा माझी मतं मांडली असेल, हार्श असेल. ऑफकोर्स त्याचे साईड इफेक्ट्स ते असू शकतात. त्या वेळेला मला जसं वाटलं की मी या सिच्युएशन मधनं एकटी टू बी स्पेसिफिक एकटी कशी कोपअप करू शकते तर मला ते वेस सुचले. आणि मग माझ्याकडे जी संधी आली बिग बॉस सारखी तर मला असं झालं की ह्याच्यापेक्षा उत्तम संधी असूच शकत नाही की लोकांनी मला जे असं एका कॅरेक्टरमध्ये पाहिलंय आता वॉच मी ॲज अपूर्वा निमळकर. कारण मी अशी नाहीये, जशी मी आहे तशी तुम्हाला 100 दिवस दिसेल. आणि कदाचित त्याच्यातनं पण बऱ्याच लोकांनी मला हेट केलं की ही इतके स्ट्रॉंगपणे आपली मतं मांडते, हिचा आवाजच असा आहे, ती ठामपणे जे बोलते ते मग हट्टी आहे, जिद्दी आहे. मी आहे तशी आहे. आय विल नॉट चेंज फॉर एनीबडी. हे मी सातत्याने पहिल्या आठवड्यात बोलल्यामुळे लोक मे बी स्टार्टेड हेटिंग मी. पण 100व्या दिवसापर्यंत ना मला तसे मेसेजेसही आले की पहिल्या आठवड्यात जो आम्ही तुझ्याबद्दल विचार केला होता तो 100व्या दिवशी तसा नव्हता. आमचे विचार बदलले तुझ्या बाबतीत आणि वी वर इम्प्रेस्ड विथ युअर थॉट्स की इतकी पडखरपणे आपली मतं मांडून एकटी उभी राहण्याची ताकद तू त्या गेममध्ये सुद्धा दाखवली. आणि आय थिंक त्या शोमुळे ना माझे 2 वेगळ्या माझे पैलू दिसले. खूप छान. आपण येऊया आता हॅपी मोमेंट्स कडे. म्हणजे Yes. आत्ताचं हे जे नातं आहे जे झालं ते झालं मी म्हणेन आणि रिस्टार्ट खूप सुंदर असा झालेला आहे. आता हे नातं तुमच्या दोघांचं जसं 16 जून म्हणजे वर्ष होत आलंय हो. आणि कसं चाललंय हे नातं, किती छान मज्जा येते, किती रमताय आणि खुलतंय हे नातं तुमच्या दोघांकडून. अपूर्वा मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल कशी आहे खरंच अपूर्वा निमळेकर. हो. सो आय थिंक ॲज अ पर्सन जसं मी बोललो शी इज फुल ऑफ लाईफ. सो एव्हरी डे तिच्याकडे एक एनर्जी असते टू डू थिंग्स, टू बी काहीतरी एक मुवमेंट्स क्रिएट करते ती. म्हणजे एक फनी गोष्ट अशी आहे की तिचा एक हेअरबँड आहे विच इज लाईक अ रॅबिट आणि काही काही सॉफ्ट टॉयचं ती हेअरबँड घालते आणि शी ट्राईज टू क्रिएट लाईक फन इन व्हॉट एव्हर शी डज. सो एक मजेदार गमतीशीर पर्सनॅलिटी आहे आणि आय थिंक सो फार आमची एक जर्नी राहिली आहे व्हेरी. मला असं वाटतं की एकदम ऑर्गॅनिकली आम्ही एक दुसऱ्यासोबत लाईक आम्ही इनिशियली वी स्टार्टेड मीटिंग, आम्ही डेट्सवर जायला लागलो, आम्ही मूवीज बघितले एकत्र, स्टार्टेड टू नो इच अदर वगैरे. मग आम्ही कुठेतरी फॉर्मली आपल्याला आता लग्न करायचंय तो लग्नाविषयी आम्ही एक बोथ इंडिव्हिज्युअल्स ॲज व्हेरी रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल फॉर देअर लाईफ कुठेतरी एकत्र आलो. मग त्याच्यामध्ये सिरियस डिस्कशन झाले, लग्न झालं अँड देन आय थिंक मला वाटतं फन स्टार्टेड. म्हणजे लग्नापर्यंत एक होती धाकधूक बिकॉज यू आर स्टील थिंकिंग की काय होतंय काय नाही. ऑल्सो यू आर बिझी. म्हणजे आय वुड नॉट वॉन्ट टू डिस्काउंट दॅट की माझ्या करिअरमध्ये आय थिंक आय नेव्हर फेल्ट की बिझी आहे मी. आय ऑलवेज फेल्ट कॉर्पोरेट करिअर आहे, यू हॅव रूल्स, सगळं डिफाईन्ड असतं आणि यु नो एक करिअरचं जॉब असतो. पण आय थिंक दिस करिअर शी वॉज इन द ऍक्टिंग मी अंडर एस्टिमेट केलं होतं बिकॉज शी वॉज नॉट अवेलेबल. तिचा शो स्टार्ट झाला तर 15 hours अ डे शी इज आउट इन द शूट, इन ट्रॅव्हलिंग आणि त्यामध्ये वेळात वेळ काढून वॉज अ डिफिकल्ट टाइम. सो तो एक झाला.
And I think fun started after the wedding. I think wedding मध्ये आम्ही भरपूर मजा केली with very close friends आणि we like really enjoyed thoroughly. आणि त्याच्यानंतर मग आय थिंक नाव तो वी आर डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स टुगेदर. आणि ती एक मस्तच एक जर्नी आहे. सो 2 souls 1 जर्नी आहे आता चालू. खूप छान. अपूर्वा, तू काय सांगशील? खरं तर दोघांची क्षेत्र फार वेगवेगळी आहे करिअर वाईज. तर कसं आहे हे नातं? सो त्याचं जे करिअर आहे ना ते इतकं मस्त मौलाना आहे ना की मंडे टू फ्रायडे ते काम करतात. फ्रायडेला लॅपटॉप बंद करताना हॅपी वीकेंड असं जे काय कन्सेप्ट आहे म्हणजे आय एनव्ही की हे काय आहे, म्हणजे आमच्याकडे का नाही असं हॅपी वीकेंड म्हणून ते लॅपटॉप जो बंद करतात तो डायरेक्ट मंडेला उघडतो. म्हणजे हे काय आहे, मला असं होतं की आमच्याकडे वीकेंड काय आहे, मंडे कुठला आणि संडे कुठला हे काही कळतच नाही ना, सगळं सारखंच आहे. आणि 12-14 तास मी बाहेर असायचे पूर्वी जेव्हा मी जस्ट ओळखायला लागलो होतो. 5 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जायचे, म्हणजे माझ्या 18-20 तास तर मी अशीच होते. जेमतेम 4 तास मी झोपायचे. आणि कारण माझा तेव्हा एक शो सुरू होता जेव्हा आम्ही कनेक्ट झालो होतो. आणि त्याचं असं होतं की ओके वीकेंडला भेटू. म्हटलं एक मिनिट लेट मी चेक माय स्केड्यूल. वीकेंड म्हटलं आय एम नॉट फ्री ऑन द वीकेंड. कुठल्याच वीकेंडला नाही. मग तुम्हाला सुट्टी केव्हा? म्हटलं सुट्टी असं नसतं आम्हाला ती ऍडजस्टमेंट डेट द्यावी लागते. अरे पण तुम्ही महिन्याचे त्याला एक एक असे ना बॉम्ब पडत गेले की यांच्याकडे सुट्टी नाही, यांच्याकडे ऍडजस्टमेंट तासांचं ऍडजस्टमेंट आहे. मग सेटवर जर त्याचा फोन आला तर मी बोलू शकत नाही कारण तो माईक लावलेला असतो. मग मी म्हटलं अरे तो माईक काढावा लागतो. मग तो माईक दादांकडे त्यांना सांगावं लागतं. बापरे केवढे कॉम्प्लिकेशन आहे. मग चॅट आपण सतत नाही करू शकत. आपण एका लूप मध्ये असतो, ऍक्टिंग म्हणजे ते सीन Dialogue. चालू आहे ते नाही करू शकत. ही वॉज लाईक की हे काय आहे, मतलब कैसे. आणि त्याला ते हळूहळू कळत गेलं कसं आहे. मलाही तसं लग्नानंतर जेव्हा आता मी थोडा ब्रेक घेऊन इतर वेगळ्या प्रॉस्पेक्ट्सकडे बघते, दुसरी कामं पाहते, तर आता जास्त वेळ मला घरी मिळतोय. आणि जेव्हा मी त्याचं बघते इट इज जे त्याला वाटतंय कदाचित इझी आहे, तो जसं म्हणाला की आमचं असं इझी आहे आणि इट्स नॉट इझी. म्हणजे मी त्याला सकाळी एक 9-9:30 पासून वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तो आमच्या घरातल्या एका रूम मध्ये त्याचा सेटअप आहे जो कम्प्लीट आमचा कॉर्पोरेट रूम आहे असं म्हणता येईल. आणि तो त्याच्यात असतो. 9:30 वाजल्यापासून मी त्याला जे कंटिन्युअस संध्याकाळपर्यंत बोलताना ऐकते ना, मला असं होतं एवढं नाही मी बोलू शकत. सो हेही किती हेक्टिक आहे की डोकं दुखेल संध्याकाळपर्यंत वगैरे. पण तो मे बी तो आता इम्युन झालाय. मला तेही खूप हेक्टिक वाटतं. आणि या सगळ्यामध्ये आम्ही असे कम्युनिकेशन करतो असं. आणि ते इतकं मजेशीर आहे की आता चहाची वेळ. मी आता तसा एक इनफॅक्ट ना एक रील पण बनवणार आहे की वन डे एज तनुज की आय वॉन्ट अ कॉल, आय हॅव अ कॉल, आय हॅव अ इम्पॉर्टंट कॉल, इम्पॉर्टंट. एवढंच ऐकते मी दिवसभर 8 hours तर नक्की हेच आहे. एक म्हणजे मी त्याला म्हणते की एक काम करूयात ना आपण असं एक बोर्ड बनवूया हा. आणि त्याच्यावरती तुझे कॉल्स केव्हा आहेत हो. ते तू फक्त मेन्शन कर ना. मग त्याच्या मधल्या वेळेत मी एक संवाद करायला येईल. लाईक हो पण ते काय सांगता येत ना जर हे एक्सटेंड झालं हो. तर. आणि मग त्याचं आय हॅव अ कॉल, आय हॅव अ कॉल. आणि ह्याच्यामध्ये माझं असं की जाऊ दे, म्हणजे हा वर्क फ्रॉम होम जो माझ्या डोक्यात कन्सेप्ट होता ना, वर्क फ्रॉम होम जो मला साधारणतः कोविडमध्ये ऍज अन ऍक्टर वाटला होता की वर्क फ्रॉम होम वाटेल तेव्हा रील बनवायचंय किंवा वाटेल तेव्हा एखादं इंटरव्ह्यू द्यायचंय, तर बाकी वेळेला आपण आरामात कॉन्टेंट बघू शकतो टीव्ही. ते तसं नाहीये. माझ्या डोक्यात एक वेगळी संकल्पना होती, ती क्लिअर झाली. आणि आता म्हणूनच एकत्र वेळ घालवता येईल किंवा एकत्र काहीतरी नवीन निर्माण करता येईल म्हणून आम्ही विकेंड्सला असे फनी रील्स व्हिडिओज असं काय काय बनवत असतो. आणि हे जसं तो म्हणाला ना की ते मी हेअरबँड लावून बसते म्हणून त्याचं असं असतं की लेट मी कॅप्चर दिस. मला हे लोकांना दाखवू दे की तुझी ही बाजू पण कशी आहे. आणि मग तो हे असं शूट वगैरे करतो आणि सोशल मीडिया. म्हणजे हे एकदम ऑर्गॅनिकली झालंय. म्हणजे वी नेव्हर प्लॅन की आम्ही असं काही व्लॉग्स बनवू किंवा असं काही. इनफॅक्ट तुम्ही जे मेन्शन केलं अबाउट द अवॉर्ड फंक्शन नंतरचा व्लॉग, तो एकदम ॲडॉक होता. म्हणजे आम्ही कधीच असं काही प्लॅन केलं नव्हतं. पण माझ्या होतं डोक्यामध्ये की शी हॅज दॅट नॅक ऑफ अन एंटरटेनर. सो लोकांनी तिला भरपूरदा स्क्रिप्टेड फिक्शनल मध्ये बघितलंय, लाईक कॅरेक्टर्स मध्ये बघितलंय. पण नेव्हर पीपल हॅव सीन हर दिस साइड.
आणि मी तेच म्हणतो नेहमी की यू डोंट नीड द स्क्रिप्ट, लाईक यू आर द स्क्रिप्ट, सो यू जस्ट बी स्पॉन्टेनियसली हू यू आर अँड इट तो वर्क्स. माझा हक्काचा ऑडियन्स आहे आणि हक्काचा नवीन प्रोड्युसर असं म्हणता येईल. पुढच्या मी म्हणते आयटीची रील्स बनवशील ना, हा. अफाट त्याच्यावरती सुद्धा हो. कमेंट्स येतील. सगळे आयटी ज्यांचे हो. नवरे आहेत ते लोक सगळे हो. बोलतात, "Yes, Yes. हीच अगदीच, situation घरी अगदीच. असते." काय सांगाल दोघांमध्येही आधीचे तुम्ही आणि आताचे तुम्ही काय बदल जाणवतायत? आय थिंक मी आय स्टार्ट बिकॉज माझ्या केसमध्ये मला वाटतं की एक 360 डिग्री चेंज आहे इन द ओव्हरऑल व्हॉट आय वॉज अँड माझी पर्सनॅलिटी कशी होती आधी अँड व्हॉट आय वॉज थिंकिंग. सो अँड इन अ पॉझिटिव्ह डिरेक्शन. सो त्याची सुरुवात इथूनच झाली की मे बी जेव्हा एक काळ होता जेव्हा वाईट थॉट्स यायचे आणि देर वॉज अ टाइम वेर इन की कळायचंच नव्हतं की व्हॉट आर वी लिव्हिंग फॉर आणि काय करायचंय पुढे. फॉर्च्युनेटली करिअर वॉज इंटॅक्ट अँड आय हॅड गुड पीपल, गुड कॉलिग्स अँड रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. पण अपार्ट फ्रॉम दॅट लाईफ वॉज आय वुड से की ड्राय, नथिंग टू डू मच. पण नंतर आय थिंक व्हॉट हॅपन वॉज की टेकिंग दॅट अपॉर्च्युनिटी ऑफ दिस डिरेक्शन विच लाईफ इज ऑफरिंग, रादर दॅन थिंकिंग की हे नाही झालं जे कदाचित लहानपणी विचार केला होता ते नाही झालं. सो मी असंच जोक करतो स्वतः की मला लहानपणी सायंटिस्ट बनायचं होतं, तो ते पण नाही झालं ना, तो आय डिड MBA, सो वो भी तो नाही हुआ असं. अँड देन MBA नंतर वाटलं होतं असं असं होईल, पण ते पण नाही झालं. लेट्स से. सो आय वॉज लाईक की लेट्स नॉट फाईट द डिरेक्शन. जर लाईफ एक, सो इट्स लाईक अ रिव्हर, राईट? इफ रिव्हर इज मुव्हिंग इन अ डिरेक्शन, लेट्स त्या फ्लो मध्ये यू शुड ट्यून इन टू द फ्लो ऑफ लाईफ. आय थिंक तो मुवमेंट नंतर इट चेंज आणि ऑर्गॅनिकली आय थिंक एव्हरीथिंग वेन आय मेट अपूर्वा, इट वॉज नॉट प्लॅन्ड लाईक रिमोटली ऑल्सो, राईट? सो अँड देन आता लाईफ असं आहे की इट इज डिफरंट. नाव इट इज मोर क्लोजर टू जे मला करायचं होतं आधीपासनं. अशा काही काही गोष्टी होत्या, या छोटे मोठे प्रोजेक्ट्स आम्ही आताही बोलताना बोलतो की देर आर सर्टन थिंग्स, जसं फॉर एक्झाम्पल पद्मिनीची स्टोरी ही अपूर्वाला आधीच करायची होती 7 years बॅक. ओके, तर ती तिच्या डोक्यामध्ये होती. अ लॉट ऑन कॉन्टेंट क्रिएशन मला कुठेतरी करायचं होतं, पण आय नेव्हर फेल्ट की हे मी करू शकतो, कारण एक सेल्फ डाऊट होता की हाऊ डू आय कम ऑन कॅमेरा, आय डोंट हॅव एनिथिंग टू ऑफर असं. पण ती भीती निघून गेली. करायचं तर होतं, पण ती भीती होती. सो दिस इज हाऊ लाईफ हॅज चेंज नाव. आणि आता जेव्हा मी रील्स मधनं वगैरे असं करतो तेव्हा एक फॉलोअर्स मधनं असा एक गट झालेला आहे की तनुज दादा एक गट आहे आणि अपूर्वाचा एक गट आहे. आता लोक असं म्हणतात की अरे त्याचा अभिनय जास्त नॅचरल वाटतोय देन यू, आणि मग मला असं वाटतं की अरे सिखाया किसने. सो यात अशी मजा पण आहे. मजा येते. मजा येते. आय थिंक माझी लाईफ खूप बदलली आहे. आय थिंक 9 वर्ष ना भयानक सिच्युएशनना फक्त फेस करायचंय. हॅपी मोमेंट्स असे जर शोधायला गेले तर फारच कमी आहेत. आणि जेव्हा ते मिळत सुद्धा होते ना, फॉर एक्झाम्पल की कॅरेक्टर्स लाईक शेवंता, आता मी हे करतेय त्याच्यासाठी इतकं लोकप्रियता मिळते. लोक आजही इतकी वर्ष झाले तरी माझ्या कुठल्याही नवीन प्रोजेक्टला त्या कॅरेक्टरशी कम्पेअर करतात, अजूनही तिचं नाव घेतात, मला तसंच ऍड्रेस करतात. तिच्यासाठी जेव्हा मला अवॉर्ड्स मिळायचे ना त्यावेळेला मला त्याचं काही वाटायचं नाही, कारण मी हे कोणाबरोबर सेलिब्रेट करू असा जो मुद्दा वाटायचा. की असं असतं ना की तुम्ही त्या शिखरावर पोचता पण मागे वळून बघता तर तुमच्याकडे तुमचं असं कोणीच नाहीये, कारण बाबा गेले होते. जस्ट मी माझ्या त्या प्रोसेसमधनं बाहेर आले होते आणि एकटी होते. सो खूप डिफिकल्ट होतं. आणि त्याच्यानंतर बरेच अवॉर्ड्स मिळाले माझ्या नाटकांसाठी मिळाले. असे पॉइंट्स येत गेले लाईफमध्ये जे खरं तर एखादी दुसरी अभिनेत्री असती तर तिने असे जंगी पार्टी केली असती. आय एम शुअर, आणि मी पाहिलंही आहे असं बरेचदा की बिग बॉस सारख्या अशा गेम मध्ये रनरअप होते मी. 100 दिवस मी तिथे राहिले, माझ्या टर्म्स वरती जगले, नो मॅटर व्हॉट होस्ट काय म्हणतायत आणि माझे कोस्टार्स काय म्हणतायत, आणि मी माझ्या पद्धतीने तो गेम खेळले. सो आय शुड सेलिब्रेट. पण द नेक्स्ट डे तो ॲज गुड एज नॉर्मल डे होता माझ्यासाठी. सो की इट वॉज ॲज गुड एज की एक प्रोजेक्ट संपला, त्याची फाईल साईडला केली, दुसरा प्रोफाईल ओपन केला, अभि नेक्स्ट प्रोजेक्ट सुरू, असं. म्हणजे सेलिब्रेशन सारखा एलिमेंटच नव्हता माझ्या लाईफमध्ये. पण आय थिंक आत्ता जेव्हापासून तनुज आलाय आयुष्यात
आम्हाला ना रिझन नाही लागत टू सेलिब्रेट. काही कशावरही आम्ही सेलिब्रेट करतो. आणि आय थिंक तेच आहे की तुम्हाला एक योग्य जोडीदार असेल ना, तर तुम्ही द ब्राईटर साइड ऑफ लाईफ कडे बघता, जे कदाचित त्यावेळेला होतं पण तुम्ही बघितलं नाही. म्हणजे मी बघितलं नाही. आणि कदाचित त्यावेळेला तो असता तर अजून मजा आली असती असंही म्हणता येईल. पण शेवटी काय नशिबापेक्षा जास्त आपल्याला मिळत नाही आणि वेळेच्या आधी सुद्धा काही मिळत नाही. त्यामुळे तेवढी कळ सोसावी लागते. ती आय थिंक मी माझ्या या जन्माची बहुतेक सोसून झालेली आहे. आणि मी इमेन्स वाट पाहिलेली आहे. अँड आय थिंक नाव आय कॅन से द वेट वॉज वर्थ इट. आय एम रिअली ग्रेटफुल की मला देवाने, युनिव्हर्सने मला हवं तसा जोडीदार मिळालाय. आणि त्याच्याबरोबर प्रत्येक दिवस मजेशीर असतो आणि खूप मजा येते. मी पुन्हा एकदा एक लहान मुलगी झाले असं मला वाटतं की मी काही बोलू शकते आणि आम्ही काही मजा करतो. किती मजा छान. येते. खूप क्यूट. मी म्हणेन की मी पण खूप हॅपी आहे कारण तुला हक्काचा माणूस मिळालेला आहे आता की ज्याच्यासोबत भांडू शकते, हो. सेलिब्रेट करू हो, शकते, हो. मजा मस्ती करू शकते. याहून काय अगदीच. पाहिजे? हो. आणि कारण मी बघितलंय की बरेचदा ना सेकंड मॅरेजेस मध्ये लोक खचलेले असतात. Yes. एकतर करायचं की नाही इथून पहिला थॉट असतो आणि जर केलंच तर परत काहीतरी दुखवणार नाही ना, मग आपण काही बोलूच नको, असं एक थोडंसं मोजून मापून जगलं किंवा जातं. कम्पेअर केलं जातं कम्पेअरही काही. केलं जातं. कधी कधी लोक पास्ट मध्येच राहतात. अर्धा पाय तिथे पास्ट मध्ये, अर्धा फ्युचर मध्ये. ज्याच्याबरोबर आहोत त्याच्याबरोबर तुम्ही शुअर नाही आहात. आमच्या बाबतीत आय थिंक एक गोष्ट खूप छान आहे की क्लॅरिटी ऑफ थॉट आहे. वी आर व्हेरी मच क्लिअर. आणि आम्ही जोपर्यंत भेटलो होतो ना एकमेकांना, आम्ही स्वतःवरती भरपूर काम करून झालं होतं. आपल्याला काय हवंय, काय नकोय, काय सहन करता येईल, काय ऍब्सोल्युटली नो आहे, हे गोष्टी आधीच क्लिअर केल्यामुळे आमचे थॉट्स खूप क्लिअर होते लग्नाबद्दल, दुसऱ्या मॅरेज बद्दल आणि त्या कमिटमेंट बद्दल. आय थिंक एखाद्याने पहिलं लग्न असू दे, दुसरं दुसरं, किंवा हा. व्हॉट एव्हर, तुम्ही ना पहिले स्वतःशी आत्मपरीक्षण करा की तुम्ही समोरच्याकडनं जे एक्सेप्ट करताय ना की तुम्हाला प्रेम मिळेल, घर मिळेल, पैसा मिळेल, कमिटमेंट मिळेल, आधी तुम्ही ऑफर करण्याच्या ह्याच्या पोझिशन मध्ये आहात का, हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. सो मी जेव्हा तनुजला भेटायच्या आधी माझं दुसरं लग्न व्हावं का, तर मला एक घर मिळेल, एक शेल्टर मिळेल किंवा त्याचं बँक बॅलन्स मध्ये मी छान आता ऐशो आराम करू शकेन, हे न करता मी आधी माझं घर केलं, मी माझी गाडी घेतली, मी माझं बँक बॅलन्स आधी तसं त्या पोझिशनला आणलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं डोकं, मेंटल पीस, ते आधी त्या पोझिशनला आणलं की त्या आता जी गाडी आहे किंवा मी एक त्याला पर्सॉनिफिकेशन टाईप की या आयुष्याच्या जर्नीमध्ये की तू फक्त येऊन बस, यू डोंट ऑफर मी थिंग्स, मला फक्त तुझी साथ हवी आहे, ते प्रेम हवंय, त्याचं मटेरियलिस्टिक मला काही नकोय. कारण ते ऑफर करायला जग आहे आणि तिथेच लोक गणतात की ते मटेरियलिस्टिक कडे पहिले वळतात आणि मग पश्चातापाकडे, शिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही. तुम्ही खूप मस्त बोलली कारण क्लिअरिटी असणं खूप Yes. महत्वाचं आहे. जर ती नसेल तर पुन्हा तोच गोंधळ आपण तोच घालतो गोंधळ. आणि तेच सगळं काही पुन्हा आणि मग येतं. ते एंडलेस आहे ना, ती रेस एंडलेस आहे. तुम्हाला काय हवंय, सक्सेस म्हणजे काय, याची व्याख्या लोक अजून डिस्क्राईब नाही करू शकत की काय सक्सेस म्हणजे पैसा आहे, तर पैसा असला तर कुठपर्यंत, ऍट व्हॉट लिमिट, मग तो तुम्हाला शांत करणार आहे का, तर असं जरुरी नाहीये. मला आधी असं वाटायचं की सक्सेस म्हणजे की माझ्याकडे खूप अवॉर्ड असतील, मी खूप पॉप्युलर असेल ना, मग मी सक्सेसफुल आहे. ज्या दिवशी माझ्याकडे तेही आलं, आज सक्सेसही आहे, अवॉर्ड्सही आहेत, मग तरी मी घरी रडते का, हे जेव्हा मी स्वतःला विचारलं, मग माझ्या लक्षात आलं नाही बॉस, ये कुछ अलग आहे, हे नाही शोधत आहे मी. जी शांतता हवी आहे ना, आय थिंक ती शांतता आत्ता मी म्हणू शकते माझ्या लाईफमध्ये आहे. आय थिंक स्वतःशी बोलणं खूप महत्वाचं खूप आहे आणि महत्वाचं नेमकं आहे. काय आणि ते जे क्लिअर थॉट्स आहे ना, लाईफ पार्टनर म्हणजे नेमकं काय किंवा संसार म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय बघताय, घर, गाडी, बंगला की सोबत साथ कुठल्याही क्षणाला, हे हो. क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. अगदीच अगदीच. अपूर्वा, पद्मिनीचा तुझा अनुभव कसा होता ह्याबद्दल मला ऐकायला आवडेल आता. सो पद्मिनी ना, आय थिंक माझ्या अगदी जिव्हाळाचा विषय आहे. सो जेव्हा मी रात्रीच खेळ चाले करत होते आणि जवळजवळ 3-1 वर्ष मी कोकणात राहत होते, सावंतवाडी जे माझं गाव आहे तिथे राहत होते. आणि त्याच्या आधी लहानपणी इतका प्रवास जमला नाही, तिथे जाणं जमलं नाही कारण आईबाबांचं बिझी प्रोफेशन आणि त्या सगळ्यातून. पण जेव्हा मला माझ्या त्या वयात जेव्हा मी आयुष्य समजत होते, तेव्हा कोकण, तिथला निसर्ग, ती शांतता, ते गूढ आणि त्या कादंबऱ्या, असं सगळं मला जास्त अट्रॅक्ट करायला लागलं, जे कदाचित लहानपणी त्याचं काही ज्ञान नव्हतं माझ्याकडे किंवा कोणी ते सांगणारं नव्हतं. आणि रात्रीच खेळ करता करता मी ते अनुभवत गेले
आणि मग बरेचदा मी तलावाकडे बसायचे आणि मोती तलावाकडे बसून शांतपणे, तिथे खूप शांतता आहे, तिथे बसून मला असं वाटायचं की मला एखादा असा प्रोजेक्ट करायचा. त्यावेळेला ही संकल्पना खरं तर मला सुचली आणि मग ती कशी करायची, मग ती तिची बाजू कशी असेल, ती ती स्त्री काय असेल, असं सगळे मला थॉट्स येत गेले, जे मी ओव्हर द इयर्स बाकीचे प्रोजेक्ट्स मी करत होते, पण कुठेतरी ते ना इनकॉर्पोरेट करत राहायचे, ठेवायचे, त्याचा साठा होत जायचा. अंटिल वन डे, आता आमच्या लग्नानंतर जेव्हा मी ह्याला म्हटलं की एक ड्रीम प्रोजेक्ट काय असेल, तर मी त्याला म्हटलं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असेल. मग हा आपण करत का नाही आहोत, तर मी म्हटलं ते इतकं सोपं नाहीये. कारण ऍज अन ऍक्टर जरी मी 15 वर्ष काम करत असले तरी प्रोडक्शन हा एक वेगळा विषय आहे. तेवढ्या टेक्निकल गोष्टी सांभाळणं, टेक्निकल पद्धतीने ते करेक्ट मांडणं, तिथे पैसा इन्व्हॉल्ड आहे, बऱ्याच गोष्टी, ते झेपणार नाहीये हे मला असं वाटत होतं. तर मी त्याला म्हटलं की ह्याला आपण वेगळ्या पद्धतीने केलं तर तनुजचा 12 वर्षांचा AI टूल्स अँड टेक्निक्सचा ज्ञान आहे त्याला त्याच्यात, आणि त्यांनी बरेच वर्ष त्याच्यात शिक्षण घेतलंय. सो मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी कॉम्बिनेशन आपण केलं तर. सो मायक्रो ड्रामा करूयात, छोटंसं असेल, 2 मिनिटाचा तो अख्खा एपिसोड असतो आणि त्याच्यामध्ये एक ग्रँजर स्केलमध्ये व्हिज्युअल एक्सपिरियन्स द्यायचा लोकांना, जे कदाचित आत्ता आपल्याला हॉलिवूडमध्ये वगैरे बघायला मिळतं, आणि ते आपण जर इझिली मोबाईलमध्ये एक्सेस करण्यासारखं जर अवेलेबल केलं आणि 2 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये, की तुम्हाला ते बघता बघता डोपामाइन हाय पण मिळालेला आहे आणि देन यू कॅन मूव्ह ऑन टू युअर काम, असंही करता आलं तर किती मजेदार होईल. सो ते करत असताना त्याच्यावरती काम करायला लागले, आणि जेव्हा जेव्हा मी अडकायचे किंवा आता मला हे नाही जमत आहे, कारण त्याच्यात खूप टेक्निकल गोष्टी आहेत, प्रॉम्प्टिंग आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत, साऊंड आहे, म्हणजे ॲज गुड ॲज शूटिंगच आहे, पण फक्त एका ठिकाणी बसून त्या लॅपटॉपवर करायचं. मग तिथे अडलं की हक्काचा एक माणूस आपल्याकडे आहेच, मग त्याला वीकेंडला छळायचं की प्लीज मला सांग ना हे कसं किंवा काय, आणि त्यांनीही इतक्या मदत केली आहे माझी. जेव्हा मी म्हटलं की हे जमेल का रे, आणि वॉज लाईक का नाही जमणार, हे ऑफकोर्स जमणार आहे, हे तू करूच शकते. तो जेव्हा कॉन्फिडन्स आला ना, त्यावेळेला मी पद्मिनी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि आय थिंक बाय नाव आता 6 एपिसोड रिलीज झाले आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. मला मोठमोठ्या डिरेक्टर्सकडनं मेसेज आहे की कदाचित हे प्रेक्षकांना नाही कळणार 2 मिनिटात तू काय करतेय, पण एक डिरेक्टर म्हणून मला कळते, कारण लाइटिंग मी लाईटवाल्यांना सांगू शकतो की मला असा इफेक्ट हवाय. इथे प्रॉम्प्ट मध्ये ते टाकणं, त्याचबरोबरीने कॅरेक्टर इस्टॅब्लिश करणं, आणि थोडक्यात आता लोक कदाचित प्रेक्षकांना माहित नसेल, पण आपण जेव्हा AI टूल्सनी कॅरेक्टर्स डेव्हलप करतो तेव्हा ते कॅरेक्टर्स इझिली होऊ शकतात, पण जेव्हा एक रेकग्नाइज चेहरा असतो तेव्हा तुम्हाला AI सुद्धा ते अलाव करत नाही ते क्रिएट करायला. आता सिन्स माझा चेहरा ऑलरेडी एक पब्लिक फेस आहे, तर ते प्रॉम्प्टिंग मध्ये देताना मीच देतीये पण ते एक्सेप्ट नाही होणार, सो ते अवघड जातं. आणि त्या सगळ्या चॅलेंजेसना करत करत आम्ही 6 एपिसोड्स आता रिलीज केलेत, आणि असे बरेच एपिसोड आपल्याकडे आहेत जे लोकांचं मनोरंजन करण्याकरता तयार आहेत. वा, म्हणजे पुढे अजून भरपूर हो. एपिसोड्स बघायला मिळणार. आणि हे इट्स अ कॉम्बिनेशन आमच्या दोघांच्याही फील्डचं. खूप छान. या आता ड्रीम रोल कुठला आहे, म्हणजे हा ड्रीम प्रोजेक्ट हो. म्हणा, पण एक प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये एक ड्रीम रोल असतो की यार हा रोल पाहिजेच, तो सो एरवीपणा घरी अचानक तनुज असा बाल्कनीकडे उभा असेल ना, तर मला असे केस सोडून मी वगैरे त्याच्याकडे जाते आणि पटकन असं त्याला घाबरवते, आणि त्याचं असं असतं की प्लीज हे नको करू, फ्रजाईल हार्ट आहे माझं. सो बिफोर यू आन्सर ना, मी एक हे सांगतो एक्झाम्पल. सो हिचे ना पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन ना एकदम स्ट्रॉंग आहे. ओके. आणि असं झालं होतं, आम्ही जेव्हा सुरुवातीला आम्ही भेटत होतो ना, तर आम्ही ना वीज टू प्ले लाईक पोलीस, असंच म्हणजे लिफ्ट मध्ये जाताना की ओके कव्हर दे असं, जस्ट फॉर फन. ओके. आणि हिला पोलीस बनण्यासाठी शी हॅड गॉट इन्स्पिरेशन फ्रॉम लॉट ऑफ ऑन स्क्रीन मूवीज ज्यांनी फिमेल कॉपचा रोल केला आहे, स्पेसिफिकली मर्दानी, राणी मुखर्जी, शी इज लाईक बिग फॅन. हो, कारण त्याच्या आधी कसं होतं ना, कॉप्स मुली तशा नव्हत्या, आणि ती व्याख्या अशी सेट व्हायची ना
की नाही नाही सुंदर डोळे आहेत, सुंदर चेहरा आहे, हिरोईन मटेरियल, ती कॉप कशी असू शकते. पण जेव्हा राणी मुखर्जीने ते केलं ना, माझं सगळं तिचे कलर टाईज आहे, ती हिरोईन होती, तिने केलंय ना, मग मला पण करायचं असं. सो गंमत म्हणजे ही जी स्टोरी आहे ही आमच्या दोघांपुरतीच लिमिटेड आहे. आम्ही मस्ती मस्तीमध्ये कॉप प्ले करतोय, अरे कवर दे, हे कर, आणि मल्टिपल वेळा करतोय. हा. आणि मी हिला मग एकदा विचारलं की अरे तुला कॉपच बनायचंय, वाय डोंट यू अप्रोच अ डायरेक्टर की मला कॉपचा रोल पाहिजे. ती बोलली नाही नाही रे बघू रे, म्हणजे आय डोंट थिंक मी हे तर केलं नाहीये वगैरे. पण डीप डाऊन तिला कॉप रोल पाहिजे होता. हो. आणि व्हॉट हॅपेंड, युनिव्हर्स सेड येस. आणि मग ते शुभविवाह मालिकेमध्ये वी गॉट अ कॉल, हिला आणि- कॉल आला की देर इज अ कॉप रोल, आणि आम्ही एक दुसऱ्याकडे बघतोय मॅनिफेस्टेशन वर्क अगेन. बिकॉज त्यांचं कास्टिंग आणि त्यांचं शोचं जे होतं हॅड नथिंग टू डू ऑफ व्हॉट वी वर डुईंग. ही हा. तेवढी प्रायव्हेट आमच्या दोघांमध्ये एक गप्पा मस्ती होत्या. होती आणि ती कुठेतरी मॅनिफेस्ट झाली. हो. अँड शी डिड मला- लाईक फॉर 3 months. मला ती वर्दी घालायची होती, मला हा. ते इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं, ते असं फिरायचं होतं असं वगैरे, हे जी काय आमची मस्ती चालायची. म्हणजे आम्ही बरेचदा हे करतो आणि सोसायटीच्या जिथे जिथे सीसीटीव्ही आहे ना, तिथे आम्ही असे शांत होतो. हा. परत आम्ही ते आता मला माहितीये ना कुठे सीसीटीव्ही आहे, ही अशी आमची मस्ती चालू असते. सो या तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की असं मी मॅनिफेस्ट केलं ते झालं. आणि आता मला ना असं एक थ्रिलर काहीतरी, सस्पेन्स थ्रिलर अशी काहीतरी फिल्म करायची इच्छा आहे. म्हणजे कुठल्याही माध्यमातून, ती सिरियल असू दे, फिल्म असू दे, नाटक असू दे. तर मला ना असं एकतर सायको थ्रिलर, की ती सायको आहे मुलगी, ती क्षणिक बदलतीये, बिहेवियरल चेंज, की आणि त्यामुळे काय होईल की माझ्यातले वेगवेगळे पैलू मला दाखवता येतील आणि शेवटपर्यंत त्या व्यक्तीला कळत नाहीये की ही काय आहे. सो असं काहीतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल. किंवा पुन्हा एकदा की इन्व्हेस्टिगेशन करणारी एक डिटेक्टिव्ह, जी खूप अशी गहन इन्व्हेस्टिगेशन करते वगैरे, जी शेवटपर्यंत त्या ह्याच्यात ठेवते. फॉर एक्झाम्पल कहाणीमधली विद्या बालन, आणि शी इज माय सोर्स ऑफ इन्स्पिरेशन ऑलवेज. तर या मला असे काहीतरी करायला आवडेल. आता मी या तुमच्या शोच्या मार्फत मॅनिफेस्ट करते की असं काहीतरी असू दे. नक्की युनिव्हर्स ऐकेल. ऐकेल असं म्हणेल. हो. तनुज, मला तुझ्या करिअर क्षेत्राबद्दल एवढं माहिती नाही, हा. पण जर तुला विचारलं तर बकेट लिस्ट किंवा एखादं असं की यार इथे ह्या पोझिशन पर्यंत पोहोचायचंय, हा. तर करिअर वाईज तुझं असं काही मॅनिफेस्ट आहे का तू केलेलं? म्हणजे असं स्पेसिफिक नाही. आय थिंक व्हेरी लिमिटेड पीपल हॅव दॅट इमॅजिनेशन टू काइंड ऑफ बी समथिंग और डू समथिंग. माझ्या हिशोबाने आय थिंक करिअर इज ऑल अबाउट तुम्ही किती कम्फर्टेबल आहात इन व्हॉट यू आर डुईंग. ओके. सो भरपूरदा काय होतं, लोक मॅनिफेस्ट करतात अ पोझिशन, लाईक माझ्या कॉर्पोरेट करिअरमध्ये की ओके आय वॉन्ट टू बी अ व्हाईस प्रेसिडेंट, और आय वॉन्ट टू बी अ एक हाय लेवल सीईओ, मॅनेजिंग डायरेक्टर, हे ऍस्पिरेशन्स असतात. आय थिंक पर्सनली आय डोंट हॅव दॅट ऍस्पिरेशन ऑफ अ पोझिशन. रादर मला असं वाटतं की कुठेतरी ऍज अ ह्युमन बीइंग आय वॉन्ट टू ग्रो माय कॉन्शियसनेस अबाउट द बिझनेस, अबाउट द वर्क, अँड स्पेशली नाऊ AI इज इन बूम. सो AI बद्दल किती डीपर अंडरस्टँडिंग राहील, किती डीपर कॉन्शियसनेस राहील, नॉट जस्ट की नॉलेज. ओके. बट देन नॉलेज आलं की ओके देर आर AI मॉडेल्स, देर आर AI टूल्स, पण त्याच्यानंतर ओके व्हॉट इज द बिझनेस साइड, इज इट मेकिंग अ व्हॅल्यू आउट ऑफ इट. सो हे माझं ऍस्पिरेशन आहे, टू बिकम अ पर्सन विच डज दॅट, अँड देन आउटकम्स आर अ पोझिशन और काही म्हणतात ना की यू गेट अ जॉब लेट्स से, और यू गेट अ रोल, दॅट्स अन आउटकम ऑफ व्हॉट यू आर ॲज अ पर्सन. सो मला हे ऍस्पिरेशन आहे, टू बी दॅन टू डू. जर सुरुवातीला सुद्धा ना हा प्रश्न होता माझा, की वेअर डू यू फाइंड युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 years, लाईक अ टिपिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन. आणि तेव्हा सुद्धा तो याच पद्धतीने मला त्याने सांगितलं होतं. आणि त्यावेळेला मला एक गोष्ट क्लिअर झाली होती की हा व्यक्ती त्या रॅट रेस मधला नाहीये, आणि ह्याच्या मागे तो त्याच्यासाठी शिक्षण सुद्धा घेतो, तो फिलॉसॉफी शिकतोय. आणि त्या फिलॉसॉफी शिकल्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकडे ती स्थिरता आहे, किंवा घाई नाहीये, किंवा एखाद्या पोझिशनला पोहोचण्याची ओढ नाहीये. आणि ते कुठेतरी बघून ना मला असं वाटलं की मला सुद्धा या आता करिअरला या स्टेपवरती ना, रॅदर दॅन अचिव्हिंग अ लॉट ऑफ थिंग्स आणि नंतर मागे वळून बघायचं की अरे आपला तो जो वेळ होता तो तर निघून गेला, कारण तेव्हा आपण गुंतवून घेतलं होतं अनेक गोष्टींमध्ये. मग खरंच तेवढी प्रसिद्धी
किंवा तेवढा एक्सेस किंवा तेवढा पैसा खरंच गरजेचा होता का, हे जेव्हा आपण बघतो. कारण एकच आयुष्य आहे, त्यात तुम्ही फक्त रॅटरेस म्हणून घुसत गेलात आणि पळत राहिलात तर यू मिस द मेन पार्ट ऑफ लाईफ. आणि आय थिंक ते त्यावेळेला जेव्हा तो असं बोलला होता ना, मला असं झालं होतं की हाच आहे तो. ह्याच्याबरोबरच मला आयुष्य काढायला आवडेल, की ज्याला कळलंय की एक पोझिशन पर्यंत जोपर्यंत आपल्या ताटावरती जेवण वाढलं जातंय तिथे कमी नाहीये, फार हव्यास न करता समाधानाने जेव, जे ताटात आहे ते समाधानाने जेव. आय थिंक हे विचार मॅच होणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. करेक्ट. कारण हा जो कन्सेप्ट आहे ना की टू बी ऑर नॉट टू बी, या कन्सेप्टवर आम्ही एवढे जेल झालो दोघे, कारण भरपूरदा लोकांचे ऍस्पिरेशन्स आर मटेरियल, लाईक टू डू ऑर टू गेट, टू डू दिस, हे मिळाल्यानंतर पुढचं मग मला हे आणि मिळालं, मग ते एंडलेस आहे. एंडलेस आहे. पण लोक हे नाही विचार करत की am I that person? Have I become that person? Okay. So how do you identify yourself? तुमची कोर आयडेंटिटी काय आहे? आणि when you become, then things are natural. करेक्ट. कारण जर तुम्ही नॅचरली ऑफर नाही करू शकलात एका पोझिशनला जाऊन, मग प्रॉब्लेम आहे की देन यू हॅव टू रिलाय ऑन, अरे चलो यार ये पडलो, या यू फेक समथिंग, यू गो टू क्रिएट अ पर्सोना. सो आय थिंक मला पर्सनली आय थिंक आय डोंट हॅव इंटरेस्ट इन दॅट. आणि मी हिच्याकडे पण ती झलक बघितली इनिशियली, डिस्पाइट ऑफ प्लेइंग कॅरेक्टर्स, लाईक ॲज अन ऍक्टर यू प्ले अ कॅरेक्टर, करेक्ट, आणि देर आर कमर्शियल्स इन्व्हॉल्ड असं. पण देन शी हॅड दॅट डीप डाऊन की नो यार मला हे पटलंय, तू जे बोलतोय ना हे पटलंय, आता आपण हेच करूया, अँड लेट्स गेट ऑन दॅट वन जर्नी. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आम्ही त्याला टू Two सोल्स souls, वन one जर्नी journey. म्हणतो. खूप छान. माझ्या मते पर्सनली मी सुद्धा म्हणेन की पहिल्यांदा मी तुम्हाला दोघांना भेटले आणि ही मुलाखत होते, खूप गोष्टी मला सुद्धा शिकल्यासारखं झालंय. म्हणजे पहिली जे मला तुमच्या सगळ्या उत्तरातून वाटलं की स्वतःवर काम करणं खूप महत्वाचं आहे. सेकंड आय फील की क्लिअरिटी ऑफ थॉट्स खूप महत्वाचे, की तुमचे क्लिअरिटी थॉट्स असले पाहिजे. आणि तिसरं मला तुमच्या कपल मधलं जे आवडलंय ना ते म्हणजे दोघांनी एकमेकांमधलं लहान मुल आहे ना ते अजूनही जपून ठेवलंय. अँड यू प्ले की नाही बाबा नवरा बायको टिपिकल किंवा आता लाईफ पार्टनर आहोत ह्यापेक्षाही ते चाइल्ड जे आहे दोघांमधलं आणि ते कॉपवाला तुमचा गेम. सो आय लव्ह दॅट यार. Yeah. काही थोडक्यात उत्तर म्हणजे रॅपिड फायर राऊंड घेते. Okay. ठीक आहे. पहिली भेट जेव्हा तुम्हा दोघांची झाली, हिने काय वेअर केलं होतं आणि तनुजने काय वेअर केलं होतं? तनुजने येलो कलरचं शर्ट घातलं होतं आणि जीन्स होती. ओके. ब्लू कलरचं होतं. बेज. अच्छा बीच. हा. काय ना मी तू- लव्ह एट फर्स्ट साईट होतं Love- त्यामुळे मला लक्षात नाही हा. आता. आय थिंक तू व्हाईट अँड ब्लॅक टॉप घातला होता, अँड Okay. डेनिम. इट वॉज अ ब्लू कलरचं Top. फ्लॉरल टॉप. फ्लॉरल. हा. तुझं पण बरोबर नाही. ओके. फर्स्ट इम्प्रेशन दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काय होतं की क्लिक झालं यार, दिस वॉज माय फर्स्ट इम्प्रेशन हा. असं एकमेकांबद्दल? फुल ऑफ लाईफ. शांतता. ओके. कारण तो इतका शांतपणे ऐकून घेत होता. आय थिंक लास्ट माझं एवढं शांतपणे माझ्या बाबांनी ऐकलं असेल. त्याच्यानंतर जर कोणी ऐकणारा होता तर तो तनुज होता. दोघांमध्ये जास्त हट्टी कोण आहे? हट्टी अपूर्वा. हो मी. This पण- you have to agree. ओके ठीक आहे. आता मी Emotional- नाही म्हटलं तर इथेच सिद्ध होईल की ओके. दोघांमध्ये जास्त इमोशनल कोण आहे? भावनिक आय Emotional थिंक मीच. अपूर्वा. कोण जास्त वेळ फोनवर घालवतं? फोनवरती जास्ती वेळ असतो? मी ओके मी आहे पण त्याला कारण आहेत. माझे एडिट्स चालू असतात फोनवर. मी हा. स्क्रिप्टिंग Correct, फोनवर करते. तू हा पण प्रश्न विचार ना की लॅपटॉपवर सगळ्यात जास्त जास्त कोण कोण असतं. असतं? बरोबर. ओके. भांडण झाल्यावरती सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? जो चुकीचा असतो. असं चुकीचं. आताच बोलायला लागेल तुला कदाचित. सॉरी. आमचा ना त्यात पण एक गेम आहे. गंमत Okay. आहे. ही एक म्हणजे आमच्या अवतीभोवती जर कोण सतत असेल तर त्यांना हे जाणवेल की आम्ही सतत ते बोलत असतो. काही असं पटकन बोललं मस्करीत तर आमचं असं पटकन सॉरी बोल. पटकन सॉरी. मग तो सॉरी वादच नाही घालायचा. सॉरी म्हणून आम्ही मोकळ होतो. पटकन सॉरी बोल. मग तो सॉरी म्हणतो असं किंवा मी सॉरी म्हणते. एकमेकांची सर्वात आवडती गोष्ट. तनुज तुला अपूर्वाची आवडती गोष्ट सांगायची आणि तुला तनुजची. अं, मला अपूर्वाची खरं म्हटलं तर एनर्जी जाम आवडते, बिकॉज तिचा प्रेझेन्सच एक एनर्जेटिक आहे. सो नॉट जस्ट ती स्वतःसाठी ते करते, पण इफ शी एंटर्स अ रूम ती ऑटोमॅटिकली ती एनर्जी एवढी चांगली होऊन जाते
and full of positivity. So I think that is something I really, really like about her. अँड आय थिंक तनुजचं मी म्हणेन की इमोशनल इंटेलिजन्स ते खूप मिसिंग आहे. म्हणजे आता इतके मला माझ्या क्षेत्रात सुद्धा मी पुरुषांबरोबर वावरले, गप्पा मारलेत, तर कुठेतरी ना तो एलिमेंट मला मिसिंग वाटतो की ह्यांच्यात हे नाहीच आहे का टू कन्झ्युम इमोशनली, असं वाटायचं मला. पण जेव्हा मी तनुजशी बोलते ना मला असं वाटतं की अरे हा इक्वली हळवा आहे, तो इक्वली फील करतो, त्याला कळतं मला काय म्हणायचंय. आणि तो ते इवन इफ ही कांट ऑफर हेल्प, तर प्रेझन्स जो असतो ना तो मॅटर करतो आणि ते त्याच्यामध्ये प्रचंड आहे इमोशनल इंटेलिजन्स. या आता इरिटेट कोणती सवय करते? म्हणजे तुला अपूर्वाची कोणती सवय जी इरिटेट करते आणि अपूर्वा तुला तनुजची कोणती सवय जी इरिटेट करते? भरपूर. लिस्ट आहे एपिसोड संपेल. नाही, तनुजची इरिटेट करणारी गोष्ट, तो ना एखाद्या गोष्टीला आय थिंक आता तो ज्या पोझिशनला आहे त्याच्या हाताखाली इतके यंगस्टर्स आहेत, तर मे बी त्याला प्रत्येकाला एक एक सेशन द्यावं लागत असेल इच डे, आणि त्याच्यात त्याचा महिना जात असेल प्रॉब्ली. म्हणजे आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड हिज रोल. आणि त्यामुळे ना त्याच्याकडे एखादा प्रॉब्लेम जर आपण घेऊन गेलो तर तो इतकं त्याचं एनालाइज करतो की मला बोर्ड मीटिंग मध्ये बसल्याचा फील येतो. आणि माझं असं होतं की इतना नाही सोचना था, थोडंसं पटकन काहीतरी क्विक सोल्युशन दे. नाही नाही असं नाही, मग हे असं असलं तर ते तसं. तर त्याचं जे अति ना माझं असं होतं की मी करते सॉल्व. तर आय थिंक ते त्याच्या प्रोफेशनमुळे तो अति त्याचं ब्रीफिंग देत बसतो मला. हा, आय थिंक हिचे एक पार्ट आहे which, मी बोललो पण याबद्दल की शी हॅज दॅट पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, पण तरी सुद्धा कधी कधी शी हॅज नेगेटिव्ह थॉट्स अबाउट हरसेल्फ आणि डाउटिंग अ लॉट ऑफ थिंग्स. तर मला असं वाटतं की लोक प्रिव्हिलेज नाही आहेत विथ दिस, राईट? अँड ऑफ ऑल पीपल यू आर. So don't doubt, don't have those negative thoughts, and always probably see the glass half full, right? मी म्हणून खरंच जरी जादू असेल तर हो या ना. हो, आणि मग बरेचदा मला असं तो नंतर ऐकवतो पण की बघ एखादी गोष्ट माझ्या मनाच्या विरुद्ध झाली असेल तर तो म्हणतो आठवतं का तू हे बोलली होतीस हा. की असं झालं तर बोललीच का ऍट द फर्स्ट प्लेस. मग मला असं होतं हा मी ओढवून घेतलं का हे, असं होतं. हो हो होत ते आहे. आय अग्री, माझी वाईट सवय. Okay. कोण जास्त सेल्फी घेतं? सेल्फी क्वीन. कोण जास्त उशिरा तयार होतं? दोघांमध्ये तयारी तुला कोण काय करते? वाटतं? तुला खरंच आमच्या दोघांकडे आता बघून काय वाटतंय? कोण? मला वाटतं तू ऑब्व्हियसली मी ना, असं नाहीये. हो. हा इतका वेळ घेतो, म्हणजे माझी साडी नेसून होते, माझा अख्खा मेकअप होतो, माझा हेअरडू झालेला असतो, दागिने घालून झालेले असं सगळं परफ्यूम मारून मी रेडी असते की जायचं का रे. तरी तो ते केस सेट करण्यात जो काय वेळ घालवतो. माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मला इतके मेल आर्टिस्ट लाभले सुदैवाने, आणि त्या सगळ्यांना मी तयार होताना बघितलेले आणि अगदी स्वतः तयार होताना पाहिले, त्यांना मेकअप आर्टिस्ट तयार करणारे, तरीही इतका वेळ लागत नाही. तनुज हे खरंच अकाउंट म्हणजे मला काही हो कळतच हे नाही. खरंय. पण आय थिंक सरप्राइझिंगली ही फास्ट रेडी होत असं कारण- मला वाटतं. मी फास्ट, मी इतर बायकांपेक्षा फास्ट हा होत असेल. सरप्राइझिंगली लाईक ते करिअरमुळे आमच्याकडे प्रोड्युसर एवढा वेळ देत नाही, ती पटापट चलो जल्दी शॉर्ट रेडी आहे, तर माझे हात ते असे पटपट चालतात. पण हा म्हणजे ठीक आहे, एवढं आहे, चल ना करतो मी, तयार होतोय. अरे होतं, किती होतं. वेळ घेशील फक्त हेअर करायला, असं होतं माझं. Okay. कोण जास्त रागवतं दोघांमध्ये? राग पटकन कोणाला येतो? आय थिंक पटकन राग कुठेतरी मी याच्यावर नाही बोललेलं बेटर. हे अंडरस्टूड आहे. हो, पण माझं एक आहे हा मात्र, मी मान्य करते समोरून की मला खूप राग येतो, मला पटकन राग येतो, पण माझा राग आहे ना निवळतो पण लवकर. आणि तनुज फारसा वेळ मला ते राग ठेवू देत नाही, तो पटकन सॉरी म्हणून मोकळा होतो. चान्सच नाही मिळत मला वाद घालायला. पण किती क्यूट, तो डायरेक्ट सॉरी हो म्हणून तो Sorry, आय एम sorry, सॉरी, yes, मला sorry, माझी sorry. चूक मान्य, सॉरी. मान्य मान्य. विषय संपला. विषय विषयच संपला. संपला. Yes, yes. ओके, रोमॅन्टिक कोण आहे दोघांमध्ये जास्ती? आणि फॅन्टसी आपण होतो ना, थोडं फिल्मी स्टाईल असं असतं, ते कोण आहे दोघांमध्ये? आय थिंक मला आतापर्यंत वाटायचं की मी ओल्ड स्कूल रोमॅन्टिक आहे, पण आय थिंक तनुज माझ्यापेक्षा जास्त आहे. हो. हा, तो असे हँड रिटन लेटर्स पण लिहितो. त्यांनी आमच्यासाठी एक अलिबागला आम्ही गेलो होतो, तर
प्रपोजल प्लॅन आउट केला होता. सो हे सगळं माझ्यासाठी एक प्रोडक्शन मॅनेजर जसं करतो ना त्या लेवलला ते होतं की अरे एक सीन करणे काय समुद्रावर असणार उभे, हिरो येणार तो असं हे करणार. तर माझ्यासाठी ते ओके होतं. पण जेव्हा प्रत्यक्षात ते घडलं ना, आय टेल यू, मला अश्रू अनावर झाले होते आणि मला ते बिलीव्हच नव्हतं झालं की अच्छा ऐसे भी होत आहे. आमच्याकडे फक्त स्क्रिप्ट्समध्ये असं होतं. पण ते त्यांनी तेवढी दखल घेतली, त्यांनी फ्रेंड्सना आणलं होतं, त्यांनी ते प्लॅन केलं होतं, ती रिंग आणली होती. तो त्या सगळं करण्यात खूप माहिर आहे आणि तो जेव्हा जेव्हा मला हँड रिटन लेटर्स लिहितो, आता त्याचा साठा झालाय आणि इट रिअली टचेस डीप डाऊन आणि मस्त वाटतं. आणि मला असं वाटतं रोमॅन्स इज नॉट अ जेस्चर्स आणि मोठ्या गोष्टी. आय थिंक डे टू डे बेसिसवर ऑल्सो मी नोटीस करतो की कदाचित आम्हाला दोघांना बोलायला नाही जमत की डिस्पाईट एका घरात राहून पण कॉल्स असतात, शी इज ऑल्सो बिझी. तर एक स्मॉल जेस्चर्स की एक हँड रिटन पोस्टेटच म्हणा किंवा यु नो स्मॉल स्मॉल थिंग्सच इम्पॉर्टंट आहे. भरपूरदा लोक ग्रँड जेस्चर्स साठी किंवा ह्यामध्ये भारावून जातात. आय थिंक दॅट इज ओके, दॅट इज गुड, बट स्मॉल थिंग्स अँड तिथे मिस आउट करतात. हा रेग्युलरली तुम्ही कसे एक दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट करताय किंवा यु नो आय वॉन्ट टू ऑल्सो टेल की कम्युनिकेशन. आम्ही नोटीस केलं की वी ऍट टाइम्स ओव्हर कम्युनिकेट ऑल्सो. म्हणजे आम्ही इतकं कम्युनिकेट करतो विथ स्मॉल थिंग्स, म्हणजे असं काही फार नाही की कॉल्सवरच करतोय, यू टेक्स्ट, बट वी डू इट मोर फ्रिक्वेंटली. अँड आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट की रोमॅन्स इज नॉट जस्ट की ओके काही केलं असं स्पेशल, बट त्या स्मॉल गोष्टींमध्ये मेसेजेसमध्ये आय थिंक इट इज. हा म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला जसा अचानक बराच वेळ बोलणं नाहीये, तर मी कदाचित आताही जर मला एक्सेस नसेल बोलण्याचा, तर कुठेतरी बॅक ट्रॉमामुळे असं होतं की मी एका शेलमध्ये जाते, की काय करू मी आता, असं होतं मला बराच वेळ नाही गप्पा नाही. तर ही मेक शुअर की त्याचा एक तरी मेसेज असतो किंवा की आय एम देअर, आय एम राईट अराउंड आणि असं. सो कोणाचा काय ट्रॉमा कुठे हिट होऊ शकतो आणि परत त्याच्यात त्या लूपमध्ये जाऊ शकतो, तो तो दरवेळेला त्याची खात्री करतो आणि त्याचे त्याला ब्राउनी पॉइंट्स पण मिळतात. मग त्यांनी जर असं मला हा. काहीतरी छान खुश केलं छोट्या छोट्या गोष्टीत नका असे ना, तर मग लगेच त्याला मासे वगैरे फ्राय करून मी Oh, देते. हा. त्याच्या आवडीचा मेन्यू असतं असं सगळं. चलो मासे आले, मी विचारेन की फूडी कोण आहे जास्ती खायला, म्हणजे असं खवई आपण ऍक्च्युली मी म्हणतो तसं. दोघही फूडी आहोत. आय थिंक आम्ही हो. दोघेही आणि फूडी आहोत, एक्सप्लोर पण तेवढंच करतो, घरी बनवतो. बनवतो सुद्धा. आणि अनलाईक मी शेवट माझ्या बाबांना पाहिलं होतं किचनमध्ये माझ्या आईला हेल्प करताना, आणि लिटरली माझे बाबा आईला सगळ्या गोष्टीत मदत करायचे. संडेला तर म्हणजे मी बाबांना असं चिरण्याची कामं, कोथिंबीर एवढ्या आवडीने ते सगळे करायचे आणि आई बाबा दोघं मिळून तो बेत बनवायचे. तेव्हा मला असं वाटायचं की इट्स नॉर्मल. जशी जशी मी मोठी होत गेले आणि ते मला व्हिज्युअल्स इतर कुठेच दिसले नाही, ते व्हिज्युअल्स मला आत्ता दिसतात. कारण तनुज मी जेव्हा काहीतरी बनवत असते ना, तो तिथे असतो. मग भलेही तो डबल कामही करतो की एखादी गोष्ट अरे हे नाही इथे टाकायचं होतं, तरी तो काहीतरी असे डबल कामं करतो. मग त्याला ऍट टाइम्स पाणी ऑफर करणं, ह्याही छोट्या गोष्टी आहेत, पण हा. ते तो करतो. म्हणजे स्मॉल थिंग्स ना, म्हणजे असं नाहीये की He मला offers. सगळं किचन येईल, राईट, बट आय एम ऑल्सो नॉट प्रेझेंट. मी मॅच बघतोय कदाचित, बट मला हे कळतंय की एक हाफ एन आवर नंतर हिला ताण लागेल कदाचित. सो वन स्मॉल थिंग कॅन मेक अ डिफरन्स. आणि मग तो ते कांदे बिंदे वगैरे पण पटापट चिरतो हा, मग बिरतो, ते जे सगळं येतं ते करतो. ते सगळं करतो आणि येतं, पण येत असताना ते करणं, हा. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत खूप आणि ते तो महत्त्वाचं करतो. सो आम्ही जेवण करणं पण एन्जॉय करतो आणि बाहेर एक्सप्लोर करायलाही मजा येते. कपल गोल्स काय, म्हणजे प्रत्येक जण आता कपल गोल बद्दल बोलतो की हे इमॅजिन केलंय किंवा ह्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. तसं तुमच्या दोघांचं काय, तुम्ही दोघांनी कपल गोल ठरवलेलं आहे? सो आय थिंक असं काही कपल गोल ठरवला नाहीये, पण मला असं वाटतं की लाईफ इज टू शॉर्ट अँड जस्ट एन्जॉय एव्हरी मोमेंट. सो आता आम्ही दोघं असे फार मोठे डेस्टिनेशन्सला न जाता, जे दरवेळी पॉसिबल नसतं, आणि एखाद्या असं इथल्या इथे जरी फिरायचं म्हटलं तरी तासभर एखाद्या सिग्नलला सहज जातो आजकाल. सो ते एवढं काहीतरी ग्रँजर न करता घरातल्या घरात टू स्पेंड क्वालिटी टाइम आम्ही बरेचसे गेम्स खेळतो. सो मला आम्ही त्याच्या मार्फत पण आता लोकांना चॅलेंज देणार आहे की तुम्ही सुद्धा हे ऍज अ कपल खेळा, आम्हाला टॅग करा आणि लेट्स डू दिस. आणि कपल नी फक्त एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन डिनर करणं, ही व्याख्या आता फार जुनी झालेली आहे. हे आता फार जुनं झालंय. लेट्स ट्राय टू डू समथिंग टुगेदर.
क्रिएटिव्ह काहीतरी पेंटिंगच म्हणा, खेळणं म्हणा, घरात काही जे एकत्र करणं घरातल्या घरात, तेही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. ट्राय टू स्पेंड टाइम टुगेदर. तर ते Yes. आम्ही आता ॲज अ गोल मी म्हणू शकते की दॅट कॅन बी दी अजेंडा. येस येस डेफिनेटली आय थिंक कपल गोल इज टू लिव्ह लाईफ. भरपूरदा असं असतं की गोल्स आर फार अवे राईट. हम्म. तुम्ही एक एस्पायर करता की 6 months डाऊन द लाईन हे गोल आहे, हा. 2 वर्षानंतर हे गोल आहे. आय थिंक वी डोंट हॅव एनी ऑफ इट. मला असं वाटतं व्हेरी स्ट्रॉंगली आय एम अ बिलिव्हर की वेन यू लिव्ह लाईफ नो अँड देन यू फेस प्रॉब्लेम्स, यू ऑल्सो हॅव गुड टाइम्स, तुम्ही तेही एन्जॉय करता. आणि एव्हरीथिंग जर तुम्ही जगत जगत एन्जॉय करत असाल, then you move to a positive side of something which can become a goal or an outcome. पण जर तुम्ही केलंच नाही ना at the हम्म. start of it, हम्म. then the goals ठेवून किंवा काही Yeah. milestones ठेवून it doesn't make sense. True. So I think couple goal is to be and to live खूप छान. together. अपूर्वा, एक वेगळा प्रश्न घेते जरा ह्या हम्म. सगळ्या मुलाखतीपेक्षा. हम्म. तू स्पष्ट वक्ता आहे, तू तुझे मुद्दे असो किंवा कमेंट असो, तुझं प्रांजळपणे तू मत नेहमी मांडते. मग ते ट्विशा शर्माच्या बद्दल तुझं ट्विट असो किंवा आता प्रणित मोरे बद्दल सुद्धा जे हम्म. ट्विट केलं, मला ही प्रतिक्रिया तुझ्याकडून ऐकायला आवडेल की 370 बिर्याणी त्याबद्दल जे कमेंट तुझं होतं, काय हम्म. वाटतं तुला? हे सगळं काही सध्या चाललंय, कारण तू सुद्धा एक क्रिएटर आहे. हम्म. सो ज्या पद्धतीने आता सोशल मीडिया आपण बघतोय की खूप छान गोष्टी सुद्धा मिळतात. मला तुमच्या दोघांकडूनच जे ऐकायला येतं की तुमच्या सुद्धा विजन मध्ये की अशा काही गोष्टी कराव्या की ज्यातनं कपल सुद्धा एक इन्स्पायर होतील अँड दे विल ऑल्सो हॅव देअर लवली टाइम. हम्म. सो सोशल मीडिया खूप महत्वाचं माध्यम आहे आणि तिथे अशा काही गोष्टी घडतायत, त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया? हो, म्हणजे मी जेव्हा तो क्लिप पाहिला आणि त्या क्लिप बघितल्यानंतर मला खरंच खूप किळस वाटलं, टू बी ऑनेस्ट. एक स्त्री म्हणून पण मला असं वाटलं की कसं काय असं कोणी बोलू शकतं. आणि आतापर्यंत त्या क्रिएटरचे पण मी अनेक असे येतात व्हिडिओज आपल्या फोनवरती, आणि ते बघत असताना तेव्हाही मला बरेचदा आक्षेप वाटायचा की ह्याचे सगळे जोक्स बिलो द बेल्ट आहेत. हे मला आधीपासून वाटायचं आणि मी ते समहाव इग्नोर मध्ये टाकून गेलंच. पण हा मुद्दा जेव्हा आला समोर आणि ती क्लिप जेव्हा समोर आली, तेव्हा मला असं वाटलं की तो मुलगा तर चुकलाच आहे ज्यांनी ते वक्तव्य केलंय, की त्यांनी एक मिनिटही त्या मुलीचा विचार केला नाही की आपण कुणाविषयी बोलतो. कारण कुठेतरी त्याच्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स, ज्या कंपनीत तो काम करतोय, त्यांना कुणाला तरी माहिती असेल की तो कुणाला डेट करतोय. तर तिचं तर म्हणजे काही विचारच केला गेला नाहीये. स्वार्थीपणे कुठल्या फ्लो मध्ये तो गेला हेही मला कळलं नाही. तो तिथे तो चुकलाच आहे 22 वर्षाचा मुलगा. पण आहे ना, ऍज अ होस्ट म्हणून याने तिथे थांबवायला हवं होतं. जे त्यांनी कदाचित शो चालेल, एक वेगळा अँगल मिळेल किंवा त्याचा शोचा जो जॉनर आहे बिलो द बेल्ट वालाच, वल्गॅरिटीला खेचणारा, त्यामुळे त्याच्यासाठी ते ओके होतं. परत मला हेही म्हणायचंय की द मॅनेजमेंट, जी कुठली त्याची टीम आहे, Editor. जे एडिटर्स आहेत, त्यांना एडिट करताना हे लक्षात नाही आलं का? कारण ऍज अ क्रिएटर जेव्हा आम्ही क्रिएट करतो तेव्हा एखादी गोष्ट चांगली नाही दिसत आहे बाबा, किंवा कपडे बरोबर दिसत नाहीयेत, किंवा एखादा मागचा बॅकड्रॉप, हे सगळंच आपण बघतो ना. म्हणजे एडिटर्स सजेस्ट करतात आम्हाला की असं ठेवूया तसं ठेवूया, बट द फायनल से इज विथ अस Of बिकॉज course. वी हॅव द पॉवर ऑफ पब्लिशिंग राईट. येस. आणि ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्ही लायबल आहात, तुम्ही लोकांना काय दाखवताय ते तुम्ही ओन केलं पाहिजे की हो, जे काही मी दाखवतोय ते मी पूर्ण बघितलं आहे किंवा मी ह्याचं समर्थन करतो आणि म्हणूनच मी ते दाखवते. नंतर सॉरी बिरी म्हणण्यात काही अर्थ नाहीये. आणि आजकाल सॉरी वगैरे म्हणून पण लोक कमबॅक म्हणून परत येतात आणि आपण परत त्यांना एक्सेप्ट करतोय. म्हणजे कुठे चाललंय सगळं हे मला कळतच नाहीये. सगळ्यात पहिला माझा आक्षेप आहे की या लोकांनी स्वतःला कलाकार म्हणूच नाही. एक व्यासपीठ मिळतंय आणि त्याच्यावरती इट इज व्हेरी इझी ना टू रेंट आउट अ प्लेस. एक जागा घ्यायची, तिथे सगळ्यांना गोळा करायचं आणि मग वाटेल ते बोलत सुटायचं आणि स्टँडअप कॉमेडियन आहे मी असं म्हणून कॉमेडीची लाज घालवतायत ही लोक, असं मला वाटतं. आणि हे आय थिंक शासनाने थांबवलं पाहिजे. कारण जसं थिएटर, फिल्म किंवा टेलिव्हिजनला एक ग्रुप ऑफ पीपल बघतात मॉनिटर करायला, कॉन्टेंट बघायला. या, तर ते सेन्सर्ड केलं, बोर्ड ठरवलाय, बसवलाय त्याच्यासाठी की आपण काय दाखवतोय, हे समाजाला याचा काय बोध मिळणार आहे लोकांना, हे सगळं आपण कन्सिडर करतोच, राईट. मग ते ह्याच्यावर का नाहीये? हे सुद्धा आधी पास झाले पाहिजे स्क्रिप्ट, की हे आम्ही असं प्ले करणार आहे किंवा हे आम्ही बोलणार आहे याच्याबद्दल. आणि जे तोपर्यंत पास होत नाही त्याच्यावरती कोणालाही वक्तव्य करायचा अधिकार नाही, असं मला वाटतं की हा एक रूल सेट झाला पाहिजे. नाहीतर कोणी काही करत सुटेल. आय थिंक दर लॉट ऑफ वर्क तिथे आहे. म्हणजे
आम्हाला असं वाटतं की यु नो अ क्रिएटर, कॉन्टेंट क्रिएटर इज अ मीडिया हाऊस इन इटसेल्फ, लाईक अ मिनी मीडिया आपण म्हणता येईल. सो आणि आता असं झालंय बिकॉज दे आर इंडिव्हिज्युअल्स, त्यामुळे त्यांना इथे एक फ्रीडम आहे, विच इज ओके. आय थिंक फ्रीडम असलंच पाहिजे. पण आय थिंक तिथे कुठेतरी एक मॉरल ग्राउंड किंवा मॉरल रूल्स आहेतच, म्हणजे ते कुठे जात नाही. आय थिंक अ लॉट ऑफ people have taken note of it. Even Mumbai police also took a note of there is a moral part of it also. सो ते कुठेतरी ऍक्टिव्हेशन झालं पाहिजे, त्याच्याबद्दल अवेअरनेस झाला पाहिजे. आणि मग नंतर लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे हा मतलब बोल दिया तो क्या गलत हा, हुआ. आणि त्यांना त्याचं strict action कळालं पाहिजे. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत असे बरेच परिणित मोरे समोर येतील. आणि मराठी मुलगा आहे म्हणून आपण त्यांना सपोर्ट करायचं. आणि आता तर मी हेही वाचते की लोक म्हणतात बघितलं शेवटी एखाद्या मराठी मुलाला मराठी माणूसच खाली पाडतो. हे काय नाही, याच्यामध्ये आय थिंक लँग्वेज इट इज अ क्राईम. हम्म. तुम्ही त्या मुलीविषयी बोला, तुम्ही स्त्रियांविषयी केलंय, ऍज अन ऑब्जेक्ट म्हणून तिच्यावरती बोललं गेलंय. आणि त्या तिथे जे बसले होते त्यात मुलीही होत्या, मुलंही होते, सगळेच हसले. म्हणजे हे कुठे असं मला प्रश्न पडतोय. आणि हे असंच जर चालू राहिलं ना तर हे एकदम वेस्टर्न कल्चर नाही. आपल्याकडे एक सीमा आहे, त्या जोक्सना सुद्धा एक्सप्रेस करण्याची एक सीमा आहे. ती कुठेतरी थांबलं पाहिजे. नाहीतर ना या फ्लो मध्ये कोणी काहीही बोलेल आणि त्याच्यावरती ना काही ताळतंत्र बसणार नाही. खूप वाईट परिस्थिती होईल. तनुज, यू वॉन्ट टू ऍड समथिंग? हा, म्हणजे माय एडिशन इज दॅट की हे कुठेतरी ऍक्टिव्हेशन झालं पाहिजे, जागरूकता आली पाहिजे. आणि प्रत्येक क्रिएटर्सला, म्हणजे ऑफकोर्स नवराष्ट्र ऑल्सो ॲज अ प्लॅटफॉर्म ना, जेव्हा आपण सबमिट करतो इट्स अन अवॉर्ड फंक्शन, पण कुठेतरी आपण बघितलं की पुणे कमिशनर स्वतः येऊन आपल्याला सांगत होते, गायडन्स करत होते की काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे क्रिएटर्सची. सो आय थिंक दॅट वॉज रिअली ब्युटिफुल. अँड मला पर्सनली जेव्हा मी ते बघितलं, अटेंड केलं, आय वॉज रिअली हॅपी की नवराष्ट्र प्लॅटफॉर्म इज डुईंग इट, राईट. सो हे कुठेतरी वाढवलं पाहिजे, सो दॅट एकदा क्रिएटर्सना त्यांची मॉरल ग्राउंड कळाले, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी कळाले, देन आय थिंक दे कॅन बी मोर क्लिअर ऑन ते काय पब्लिश करतायत. आणि पब्लिशिंग पॉवर आहे, सो विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. सो आय थिंक एव्हरी पब्लिशर और एव्हरी क्रिएटर शुड बी रिस्पॉन्सिबल गोइंग फॉरवर्ड. खूप छान, कारण प्लॅटफॉर्म मिळाला. एक्झॅक्टली. वेगवेगळे प्लॅटफॉर्म जरी आता उपलब्ध झाले असले ना तुमची कलाकृती सादर करण्यासाठी, तर त्याचा वापर कसा केला जातोय हे लक्षात आलं पाहिजे. आणि जर चुकीचा वापर होतोय ना तर शिक्षा पण तितकीच कठोर असली पाहिजे. देन एंड देनच या गोष्टीला कुठेतरी थांबवता येईल, नाहीतर हे हाताच्या बाहेर जाणार सगळं. थँक्यू. पुन्हा एकदा मी म्हणेन, खूप छान अशा गप्पा झाल्या आणि खूप मस्त तुम्ही छान गप्पा गोष्टी केल्या. तुमच्या दोघांमधलं नातं सुद्धा इथे छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. खूप मजा आली ह्या गप्पा मारून. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.